आपण आयुष्याचा एक तृतीयांश भाग झोपतो आणि झोपेबद्दल फारशी चर्चा होत नाही. जी काही थोडीफार होते त्यामध्ये गैरसमज जास्त असतात. उदाहरणार्थ कधी कधी आपण ऐकतो की कोणी व्यक्ती 3 तास झोपते, कोणी 4 तास झोपते. काही लोक तर असं म्हणतात की झोप हा अपव्यय आहे. पण आपण खरं सांगा कधी विचार करतो की आपण झोपतो का आणि नक्की झोपेत होतो का? आपल्याला अनेक गोष्टींचं जगभराचं कुतूहल असतं, पण कुतूहलापोटी सुद्धा आपण आपल्या झोपेमध्ये नक्की काय होतं हे जाणून घ्यायचा प्रयत्न करत नाही. आणि म्हणून आज आपण थोडं विस्ताराने झोपेबद्दल माहिती घेऊ. आजच्या या चर्चेमध्ये काही मुद्दे खूप महत्वाचे आहेत आणि आपल्या सगळ्यांना जवळचे. म्हणजे झोपेचा आणि ब्लड प्रेशरचा काय संबंध, झोपेचा आणि हृदयविकारांचा काय संबंध, झोपेचा आणि रोगप्रतिकारक शक्तीचा इम्युनिटीचा काय संबंध, झोपेचा कॅन्सरशी काय संबंध, झोपेचा स्मरणशक्तीशी काय संबंध, झोपेचा आपल्या बुद्धिमत्तेशी आणि निर्णय क्षमतेशी काय संबंध, याबद्दल आपण आज जाणून घेऊ. मला आठवतं की साधारणतः 15-16 वर्षाचा असेल तेव्हा सगळीच साध्या प्रत्येक मराठी घरामध्ये मृत्यूंजय कादंबरी असायची आणि त्यामध्ये एक प्रसंग असतो. भीष्म सगळ्यात आधी गावातला नदीवर सकाळी स्नान करायला जाणारे व्यक्ती असते आणि एकदा भीष्माच्या लक्षात येते की अरे आपल्या आधी कोणतरी येत आणि ती व्यक्ती असते भीष्माच्या आधी भल्या पहाटे नदीवर आंघोळीला जाणारी म्हणजे कर्ण. त्या पूर्ण प्रसंगाचा सूर असा की सकाळी पहाटे जितक्या लोकांत उठा तितकं चांगलं. त्यामध्ये एक प्रकारे काहीतरी थोडवे असा सूर होता मृत्युंजय काळाचा. मी सकाळी उठणारा माणूस नाही लवकर, त्यामुळे मला जरा हिरमुसला अर्थ झाला. त्यातल्या त्या टीनेजर इयर्स मध्ये परत आता बोलणारच आहे, त्या वयामध्ये आपल्याला आपण उशिरा झोपतो आणि उशिरा उठतो, त्यामुळे मग अधिकच हिरमुसला अर्थ झाला. पण त्यावेळी मला एक महत्वाची साथ लाभली ती कुसुमाग्रजांची. कारण माझं बालपण नाशकात गेलंय, अशोक स्तंभाच्या शेजारी आम्ही राहायचो आणि त्यावेळी आम्ही अगदी लहान असताना कुसुमाग्रजांबद्दल बरेच काय काय ऐकायचो. आपल्या नाशिकचा एवढा मोठा साहित्यिक आहे. मग आमचे जे शर्मासाहित्य सिनियर्स होते ते म्हणायचे कुसुमाग्रज मॉर्निंग वॉक संध्याकाळी घेतात किंवा सकाळचा पेपर संध्याकाळी वाचतात. हे जे मृत्यूंजय वाचताना मग मला आठवलं की अरे असं नाही, अशी पण मंडळी आहेत, थोर मंडळी की सकाळी उशिरा उठतात. हा जो विषय, काही माणसं सकाळी लवकर उठतात, काही उशिरा उठतात, याबद्दल आपण थोडक्यात चर्चा करू. आजची आपली चर्चा फक्त कुतूहलासाठी नाही. तसं कुतूहल वाटणं पण स्वाभाविक आहे. आपण रोज 8-8 तास जे करतो, काही लोक कमी झोपत असतील, त्याबद्दल आपल्याला काहीच माहिती नसते, हे विशेष आहे. आपल्याला जिज्ञासा पण नसते मला, हे विशेष. त्यामुळे मला असं वाटतं की आजचा तुमचा जो 1.5 तासाचा वेळ आहे हा सदुपयोगी होईल, पण कुतूहलापेक्षा जास्त त्याचा आपल्या जीवनाशी डायरेक्ट सरळ संबंध आहे, आपल्या आरोग्याशी संबंध आहे, आपल्या आयुर्मानाशी संबंध आहे. म्हणून आपण झोपेची माहिती घेणं गरजेचं आहे. आपल्यापैकी समोर जी मंडळी बसते किती लोक असे की जे 7.5 तासापेक्षा कमी झोपतात. ओके, म्हणजे आमचा 5% मंडळी 7.5 तासापेक्षा जास्त झोपणारे किती? ओके, नाईस. आपल्याला झोपेची गरज आहे मनुष्य प्राण्याला, तशी सगळ्याच प्राण्यांना झोपेची गरज असते. म्हणजे त्या एंटायर ॲनिमल वर्ल्ड there is not a species which doesn't sleep.
प्रत्येक व्यक्ती प्रत्येक प्राणी झोपतो. मग हे उत्क्रांतीने का असं केलंय? साधारणतः उत्क्रांती होते तेव्हा जे जे फंक्शन्स आपले गरजेचे नसतात ते बाजूला पडतात, नष्ट होतात. पण झोपेच्या बाबतीत असं झालेलं नाही. अजून एक उत्क्रांतीमध्ये कॉमन दुवा आहे तो म्हणजे डोळे. किंबहुना जे उत्क्रांतीचे शास्त्रज्ञ आहेत त्यांचं तर असं म्हणणं आहे की इंडिपेंडेंटली जनरली उत्क्रांती होते तेव्हा एखाद्या ठिकाणी काही सुरू होतं आणि मग तेच खाली चालू राहत, ती विरासत किंवा ती जेनेटिकली ते ट्रान्समिट होत राहत. पण डोळे ही अशी गोष्ट आहे की ती इंडिपेंडेंटली डेव्हलप झाली. त्याचं कारण असं की आपल्याला बाहेरचे व्हिज्युअल परसेप्शन इतकं महत्वाचं आहे की ते उत्क्रांतीमध्ये इंडिपेंडेंटली पण डेव्हलप झाले. मग झोप ही जर सगळेच प्राणी घेत असतील तर का निर्माण झाली? आणि आपण झोपतो मग तेव्हा रात्रीच का झोपतो, दिवसा का झोपत नाही? काही लोक उशिरा का झोपतात, काही लोक लवकर का उठतात? तर यामागे अनेक वर्षांपासून अनेक शास्त्रज्ञांनी काम केलं. आपल्याकडे राजांचं झाड तुम्हाला माहित असेल, त्याला हात लावल्यावर ते मिळतं. अशी काही झाडं आहेत की जी सूर्यास्त झाला की त्यांची पानं मिटतात आणि सूर्योदय झाला की पानं उघडतात. 300 वर्षापूर्वी एका फ्रेंच माणसाच्या मनात आलं की अरे हे जी पानं उघडतात आणि पानं मिटतायत हे का होत आहे? हे सूर्य किरणांमुळे होतंय की काही दुसरं कारण? माझ्यासारखा तेवढं उत्पन्न नसलेला माणूस असता तो म्हणला ते नॉर्मल आहे, सूर्य किरणामुळेच होत आहे. पण प्रत्येक गोष्टीची शहानिशा करणं हे विज्ञानाचं महत्वाचं लक्षण आहे. मग या व्यक्तीने काय केलं? फ्रान्सच्या 300 वर्षापूर्वीची गोष्ट आहे. त्याने काय केलं की हे जे झाड आहे रात्री झोपणार पाणी मिटणार त्याला पूर्ण अंधारात ठेवलं, कम्प्लीट कुठल्याही सूर्यकिरण आत जाणार नाही. आणि आश्चर्य असे की त्याच्या लक्षात आलं की सूर्यकिरण नसले तरी सुद्धा या झाडाची पानं संध्याकाळी मिटतात आणि सकाळी उमलतात. मग हे कसं काय? याचा एक निष्कर्ष साधा होता की या झाडामध्ये काहीतरी आतमध्ये घड्याळ आहे, काहीतरी अशी यंत्रणा आहे, मेकॅनिझम आहे की या झाडाला काय वेळ आहे ते कळतं. कारण सूर्यावर अवलंबून असतं तर मग अंधारात ठेवल्यावर असं व्हायला नको. त्या 300 वर्षांच्या प्रयोगानंतर जवळपास 250 वर्षांनी मग 2 संशोधकांच्या असं मनात आलं की माणूस रात्री का झोपतो आणि सकाळी का उठतो आणि 24 तासाचं सायकल कसं असतं? आपण झोपतो उठतो झोपतो उठतो, हे 24 तासाचं सायकल कसं काय? हे 25 तासाचं का नाही, 26 तासाचं का नाही? किंवा आपल्याला पाहिजे तेव्हा झोपतो पाहिजे तेव्हा उठतो असं का होत नाही? मग हे 2 संशोधक आणि अनेकदा एक महत्वाची गोष्ट आहे की अनेकदा संशोधक हे स्वतःवर संशोधन करतात. म्हणजे ती लसीची निर्मिती असू दे किंवा इतरही अनेक गोष्टींमध्ये. या दोघांनी काय केलं, अमेरिकेतल्या एका गुहेमध्ये, गुहा म्हणजे आपण पांडवलेणी वगैरे म्हणतो तशी नाही, किलोमीटर आत असलेली गुहा जिथे सूर्यकिरणाचा एकही किरण जात नाही अशा ठिकाणी 2 जण 2 पलंग घेऊन पुरेसा पाणी जेवणाची व्यवस्था करून राहायला गेले. आणि मग त्यांच्या लक्षात आलं आतमध्ये त्यांनी 25-26 दिवस राहायचं ठरवलं होतं, राहिले ते साधारणतः महिनाभर. त्या महिनाभरात त्यांच्या लक्षात आलं की त्या दोघांचं एक आपलं सायकल आहे. त्यातल्यापैकी एकाचं सायकल होतं 26-28 तासाचं, दुसऱ्याचं जरा 24 तासाच्या जवळ होतं. मग त्यांनी निष्कर्ष काढले की अरे बहुतेक आपल्या मेंदूमध्ये घड्याळ आहे आणि हे मेंदूतलं घड्याळ 24 तासाचं काम बरोबर करत राहत. त्यानंतर खूप संशोधन झालं आणि खूप संशोधन झाल्यानंतर आता जगभरचे संशोधक सांगतायत की साधारण ऍव्हरेज मानव जातीचं ऍव्हरेज जे घड्याळ आहे हे 24 तास आणि 15 मिनिटाचं आहे. म्हणजे दिवसापेक्षा थोडं लांब मोठं आहे. पण प्रत्येकाचं घड्याळ वेगळं आहे. आपल्यापैकी आता जी तरुण मंडळी ते इलेक्ट्रॉनिक
वॉच वापरतात, मोबाईल, दॅट इज हायली ऍक्युरेट. पण आपल्याला लहानपणी आठवत असते की आपल्याला बैठकीतल्या घड्याळ 5 मिनिटं मागे चालतं, तिथल्या घड्याळ 10 मिनिटं पुढे चालतं, हे माहित असायचं. तसं आपलं काहीच आहे की आपल्यापैकी प्रत्येकाचं मेंदूचं घड्याळ वेगळं चालतं. आणि आपण हे जर समजून घेतलं नाही तर त्याचे आपल्याला प्रॅक्टिकल डिफिकल्टीज आहेत, त्या आपण बघूया. हे जे 24 तास 15 मिनिटं ऍव्हरेज आहे. आता अनेकदा ऍव्हरेज म्हटलं की सामान्य माणसांना प्रश्न पडतो. उदाहरणार्थ ऍव्हरेज हार्ट रेट 72 आहे किंवा ऍव्हरेज ब्लड प्रेशर 120-80 आहे. मग कधी कधी पेशंट विचारतात, डॉक्टर माझं 172 आहे, मग चुकीचं आहे का? ते ऍव्हरेज आहे, ती रेंज असते. तसे 24 तास 15 मिनिटं आहे ऍव्हरेज. पण काही लोकांची कमी असते, काहींची जास्त असते आणि ती ऍडजस्ट होत राहते. आपण असं समजूया की रोज कोणीतरी ते घड्याळ ऍडजस्ट करतो. मग मानव प्राण्यामध्ये किंवा प्राणी जगतामध्ये ही ऍडजस्टमेंट कशाच्या बेसिसवर होते? तर सूर्याच्या बेसिसवर होते. सूर्यकिरणांच्या बेसिसवर सूर्योदय, सूर्यास्त आणि प्रकाश याच्या बेसिसवर ते आपल्या मेंदूतलं घड्याळ ऍडजस्ट होत असतं. माणसासाठी यामध्ये थोडं आपण जास्त इव्हॉल्व आहोत, म्हणून आपल्यासाठी सोशल क्यूज हे सूर्यप्रकाशा इतकेच महत्वाचे आहेत. म्हणजे आपण सगळ्या मित्रांना रात्रीच भेटत असून गप्पा मारत असू, तर मग कदाचित आपल्याला ते क्यूज हे पुढे ढकलतील. काही मित्र सकाळी पहिले पहाटे भेटणारे असतील, त्यांच्यासाठी लवकरच आहे. पण साधारणतः दिवसभरातल्या सोशल क्यूजवर आपलं हे मेंदूतलं घड्याळ चालतं. मेंदूतलं घड्याळ असतं कुठे? हा थोडा टेक्निकल बाबी आहे, पण मला असं वाटतं की तुम्ही समजून घेणं गरजेचं आहे, कारण हा अत्यंत महत्वाचा विषय आहे की आपल्याकडे मेंदूमध्ये सुप्राकॅस्मॅटिक न्यूक्लियस म्हणून छोटं अंग असतं. किती छोटं आहे? आपल्या मेंदूमध्ये साधारणतः 15,000 कोटी पेशी आहेत. किती? 15,000 कोटी. त्यातल्या साधारणतः 8,000 कोटी 9,000 कोटी हे न्यूरॉन असतात, म्हणजे मज्जापेशी आहेत. त्यातल्या हा जो एससीएन हे जे घड्याळ आहे याच्यातल्या पेशी असतात काय हजार, म्हणजे पूर्ण नाशिक जिल्ह्याचं पॉप्युलेशन आहे. आणि त्यातली एकच व्यक्ती घड्याळाचं काम करतो. इतके छोटे पण महत्वाचं आहे. ते जेव्हा आपण झोपतो तेव्हा त्याच्या आधी हे जे न्यूक्लियस आहे हे मेसेज पाठवतो पिनॅलला, आणि मग एक स्राव सुरू होतो आणि त्याने आपल्याला झोपेची मदत होते. त्यानंतर मग उजेड येतो आणि परत तिकडून सिग्नल जातो आणि मग तो स्राव कमी होतो आणि आपण सकाळी उठतो. हे सिम्पलिस्टिक. आपली जी झोप असते या झोपेचे 2 भाग. एक नॉन रेम स्लीप, ज्याला मी शांत झोप म्हणतो. त्याचे 3 स्टेज असतात. पहिला स्टेज म्हणजे आपल्याला नुकतीच गुंग येत असते, त्या काळात आपल्याला काय ऐकू येतं थोडंफार, म्हणजे अर्धवट झोप ज्याला म्हणतो ती. आपण रात्रभर मेजॉरिटीच्या झोपेत असतो ती स्टेज 2 झोप. आणि सगळ्यात महत्वाची जी डीप स्लीप आहे ती स्टेज 3. या नॉन रेम म्हणजे नॉन रॅपिड आय मोमेंट स्टेज, हिला मी यापुढे या लेक्चर मध्ये शांत झोप म्हणणार. आणि दुसरी झोप असते स्वप्नांची झोप. ही स्वप्नांची झोप खूप महत्वाची आहे. आणि आज मला असं वाटतं बाकी तुम्ही काय लक्षात ठेवलं नाही तरी चालेल, पण स्वप्नांची झोप समजून घेणं गरजेचं आहे. ही स्वप्नांची झोप असते, हिला रॅपिड आय मोमेंट म्हणतात. म्हणजे काय? त्या काळात आपले डोळे हलत असतात. अनेकदा शोध लागतात ते तरुणाईमुळे लागतात. म्हणजे आपण इथे आता अनेक डॉक्टर मंडळी आहेत. आपण जर इतिहास पाहिला तर खूप वेळा इंटर्न्स, रेसिडेंट, स्टुडंट्स ते शोध लावतात. तर एका शिकागोतल्या तरुण स्टुडंटने पाहिलं, तो बाळांना ऑब्झर्व करायचा. नवजात बालकं जे असतात त्यांना, आणि त्याच्या लक्षात द्यायचं की जे बालकं झोपतात त्यातला काही काळ त्यांचे डोळे हलत असतात आणि काही काळ डोळे हलत नाही. मग त्याने त्याच्या टीचरला सांगितलं, बॉसला, की असं होतं. त्याचा विश्वास बसेल. मग त्याने त्या बॉसने त्याच्या स्वतःच्या मुलीला ऑब्झर्व केलं ते नक्की काय होतंय, आणि त्याचे लक्षात आलं. मग पुढे संशोधनाने त्यांनी माहिती काढली की अरे काही काळ असा असतो की जेव्हा आपण स्वप्न बघतो आणि त्या काळामध्ये आपले डोळे हलत असतात.
आपले डोळे स्वप्नामध्ये आपण जे बघतो त्या दिशेने हालतात असं नाही. स्वप्न बघतो ते इंडिपेंडेंट असते, डोळ्याची मुवमेंट इंडिपेंडेंट असते, पण या स्वप्नांच्या झोपेमध्ये डोळे हलत असतात. आणि ही स्वप्नांची झोप खूप महत्वाची आहे. उत्क्रांतीमध्ये असं म्हणतात, आम्ही उत्क्रांतीबद्दल काय बोलतो की बायोलॉजीमध्ये, जीवशास्त्रामध्ये तुम्हाला कुठलीही गोष्ट पूर्ण समजून घ्यायची असेल तर तुम्हाला उत्क्रांतीची माहिती पाहिजे. उत्क्रांतीशिवाय आपल्याला बायोलॉजीतला कुठलाही फिनॉमिना पूर्ण एक्सप्लेन करता येत नाही. मग आपण परत की आपण झोपतो का, स्वप्नांची झोप का महत्वाची आणि याचा उत्क्रांतीशी काय संबंध. मग यासाठी आपण बघूया की माणूस किती झोपतो, किती स्वप्न बघतो. साधारणतः आढळ व्यक्ती असते ती 20% त्याची झोप असते, रेल स्लीप असते, स्वप्नांची झोप असते. मग ही जी 20% स्वप्नांची झोप आहे ही ग्रेट एप्स मध्ये किती असते, म्हणजे गोरिला किंवा चिंपांजी, हे ग्रेट एप्स आणि बाकी आपण ज्यांना माकड म्हणतो हे माकड, यांच्यामध्ये फरक आहे. ग्रेट एप्स आहेत ते जास्त हुशार आहे. तुमच्यापैकी अनेकांनी प्लॅनेट ऑफ द एप्स म्हणून सिरीज पाहिली असेल, अत्यंत सुंदर आहे. म्हणजे मानवी मनाचा मागोवा घेणारे हे चित्रपट आहे. मलाही सुरुवातीला जेव्हा रेकमेंड केली मित्रांनी तेव्हा वाटायचं काय प्लॅनेट ऑफ द एप्स, खरोखर बघण्यासारखी सिरीज, खूप छान मूवीज आहेत. तर हे जे ग्रेट एप्स आहेत हे इव्हॉल्युशन मध्ये आपल्या आधीचे आहेत. मानव सदृश प्राणी जो इव्हॉल्व व्हायला सुरुवात झाली ते जर 20, 30, 40 लाख असेल तर त्याच्या दुप्पट आधी हे गोरिला, चिंपांजी आहे. मग आपल्यापेक्षा आधी असूनही आपण कानामागे येऊन तिकट कसे झालो, तर त्याचं एक महत्वाचं कारण आहे अनेक कारणांपैकी की आपली झोप. कारण झाडावर झोपण्यापासून जमिनीवर आपले पूर्वज आले आणि एकदा आपण जमिनीवर आलो की प्रगती सुरू होते. म्हणजे वाचार्थाने आणि लौकिक अर्थाने तर जमिनीवर आलो आपण आणि मग आपली प्रगती सुरू झाली. कशी सुरू झाली, स्वप्नांच्या झोपेमध्ये काय होतं, स्वप्नांच्या झोपेमध्ये आपण पॅरालाइज होतो. तुम्ही बघत असाल आपण झोपतो, स्वप्नामध्ये काय काय करतो, आपण उड्या मारतो, खेळतो, समुद्रात जातो, डोंगरावर चढतो, हवेत तरंगतो, आपण मारामारी करतो, कोणी आपल्याला मारतं, आपण ऍक्सिडेंट करतो, काय असेल ते किती काय काय होतं, पण आपलं शरीर काय करत नाही. तेव्हा स्वप्नाच्या झोपेमध्ये ही जी 20% झोप आहे या काळामध्ये आपलं शरीर पॅरालाइज असतं. मग तुम्ही विचार करा की रोज रात्री झोपेमध्ये काही काळ आपण पॅरालाइज असतो, आपले हात हलत नाही. अशी अवस्था जर झाडावर असताना झाली तर काय होईल, आपण पडू काय. पण एकदा आपण जमिनीवर आल्यावर आपल्याला झोपेची मुबलक मुभा मिळाली आणि मग आपली रेम स्लीप, स्वप्नांची झोप वाढते असं अनेक शास्त्रज्ञांचं मत आहे. आणि त्याच्यामुळे आपल्याला खूप फायदे झाले. मानवजात ही जी पुढे गेली, झेपावली ग्रेट एप्सच्या तुलनेने, आणि आता आपण जे आजचा मानव आहे हा तर तसा अगदीच नवीन आहे, 2-3 लाख वर्षाचा आहे फक्त, आफ्रिकेतून सुरू झालेला. तेव्हा आपण या पृथ्वीवर तसे नवीन पाहुणे आहोत. ही जी ग्रेट एप्स आहे ते आपल्यापेक्षा कितीतरी जुने आहेत आणि बाकी प्राणी तर खूप जुने आहेत. तर स्वप्नांच्या झोपेमुळे काय होतं तर आपली भावनिक बोधांक वाढत जातो. ही खूप महत्वाची गोष्ट आहे. आपला भावनिक बुद्ध्यांक, आपली भावनिक मॅच्युरिटी वाढत जाते. काय काय होतं स्वप्नांच्या झोपेमध्ये, आपण एक शाळेचं उदाहरण घेऊया. की वर्ग चालू असतो तेव्हा शिक्षक शिकवतात आणि मग सुट्टी असते की मुलं, सगळ्या वर्गातली मुलं एकत्र येतात, गोंधळ घालतात, शाळेच्या गेटच्या बाहेर मात्र जात नाही, बाकी सगळं असेल. म्हणजे शाळा सुटली की प्रचंड आवाज सुरू होतो, आपल्याला आपल्या शाळा आठवतात. तसं काहीच स्वप्नांच्या झोपेमध्ये होतं. स्वप्नांच्या झोपेमध्ये आपला जो मास्टर असतो, शाळेचे शिक्षक असतात, हेडमास्टर असतो, हा फ्रंटल लोब हा पूर्ण डिऍक्टिव्हेट होतो आणि बाकी मेंदूतला भाग मात्र खूप ऍक्टिव्हेट होतो. हे कॉन्ट्रास्ट आहे. पूर्ण मेंदू ऍक्टिव्हेटेड नसतो, फक्त बाकी मेंदू, मग त्यात सोमॅटोसेंट्रिक कॉर्टेक्स असेल, मोटर कॉर्टेक्स असेल, बाकी अमिगडाला असेल, हिप्पोकॅम्पस असेल, म्हणजे आपल्या हालचालींशी संबंधित सर्व मेंदूचे भाग, आपल्या परसेप्शनशी संबंधित सगळे मेंदूचे भाग
आपल्या इमोशनशी संबंधित जी लिम्बिक सिस्टम खूप महत्वाची आहे बेसिक, तिचे सर्व भाग आणि स्मरणाशी संबंधित हिप्पोकॅम्पस आणि आजूबाजूचे भाग हे सर्व खूप ऍक्टिव्ह असतात. आपण दिवसा जितके ऍक्टिव्ह असतो तितकेच किंबहुना त्यापेक्षा जास्त ऍक्टिव्ह स्वप्नामध्ये हे भाग असतो. फक्त फ्रंटल लोबचा असतो जो सगळ्यांना नियंत्रण ठेवतो, सेन्सॉरशिप असते ती त्याची सेन्सॉरशिप जाते आणि त्यामुळे सृजनशीलतेसाठी म्हणून नवीन आविष्कार काय करायचा असेल, नवीन शोध असेल, क्रिएशन असेल, त्यासाठी स्वप्नाची झोप महत्वाची. म्हणून कलाकाराला स्वप्नाची झोप जास्तच महत्वाची, खेळाडूंना पण महत्वाची आणि आपल्या सामान्य जीवनामध्ये का महत्वाची याचं एक सोपं उदाहरण सांगतो. अनेकदा आपण आपले मित्र बघत असतो, कुठेतरी जातो आणि मग ते खूप छान छान फोटो टाकतात आणि मग आपण जेव्हा त्यांच्याशी गप्पा मारतो तेव्हा आपण मित्राशी जनरली तेव्हाचा प्रामाणिक असतो. मग तो सांगतो अरे म्हणजे काय सांगतो इतकी चिडचिड आहे ना, किंवा मग मिसेस असते ती म्हणते काय सुट्टी सारखे चिडचिड करत होते, किंवा नवरा म्हणतो काय सुट्टी ही सारखी रडारड करत होती. हे का होतं? कारण स्वप्नांच्या झोपेची गरज आपल्याला रोज असते. आपलं एक भावनिक भोगायंत्र असतं. आपल्याला जसं मॅप असतो तसं भावनिक भोगायंत्र असतं जे आपल्याला समोरच्या व्यक्तीच्या भावना ओळखायला मदत करतं. आणि आपण जर पुरेसं झोपलो नाही, रोजच्या रोज स्वप्न पाहिलं नाही, तर एक दिवसाच्या स्वप्नाच्या असाने सुद्धा आपली ही भावनिक भोगायंत्र खराब आहे. म्हणजे मी आणि माझा जवळचा मित्र आम्ही प्रवास करतो आणि मी झोपलो नाही आणि त्याला त्रास होतो, मला लक्षातच येत नाही त्याला त्रास होतो. आपण मानव प्राणी इतका प्रगत का झालो? तर भाषा ही महत्वाची गोष्ट आहे, बुद्ध्यांक महत्वाची गोष्ट आहे, कॉग्निटिव्ह एबिलिटी महत्वाची गोष्ट आहे, पण गुंतागुंतीची समाज रचना टिकून ठेवण्याची जी आपली क्षमता आहे ही क्षमता आपल्या भावनिक भोगायंत्रामुळे. म्हणजे एक सोपं उदाहरण सांगतो. एकदा मी प्रवासात कुठे चाललो होतो आणि ट्रेन मध्ये माझ्या समोर एक वृद्ध महिला होती आणि मला खूप अस्वस्थ वाटत होतं. मी काय बोलत नव्हतो, फक्त अस्वस्थ वाटत आणि तिने लगेच विचारलं आपको ठीक नाही लग रहा है? म्हणजे माझा चेहरा तसा काय ऍक्टरचा चेहरा नाही की समोरच्याला कळेल, पण मला आश्चर्य वाटलं की अरे मला 2 मिनिटं झाले अस्वस्थ वाटतंय, ऍसिडिटी झाली आणि लगेच तिने ओळखलं. तर अशा गुंतागुंतीच्या समाज रचनेमध्ये समोरच्याच्या भावना ओळखणं हे अत्यंत महत्वाचं असतं. हे आपल्या कुटुंबामध्ये महत्वाचं असतं, हे आपल्या मित्रपरिवारामध्ये ओळखी महत्वाचं असतं आणि बाहेरही महत्वाचं असतं. अगदी आपण कोणी कोणाशी तरी बोलतोय त्याला इंटरेस्ट नाही, त्याच्या चेहऱ्यावरून कळतं आपल्याला, मग आपण पूर्ण आवडते घेतो, कधी कधी घेतो, कायम घेत नाही, पण घ्यावा अशी अपेक्षा असते. तर ही जी गुंतागुंतीची समाज रचना आपण सस्टेन करतो हे स्वप्नाच्या झोपेमुळे करतो. म्हणून स्वप्न पाहणं गरजेचं आहे. रोज आपण स्वप्न पाहतो. कधी कधी पेशंट्स किंवा मित्र असं म्हणतात की आजकाल मला खूप जास्त स्वप्न पडतात. नाही, तुम्हाला रोज स्वप्न पडतात, दर 90 मिनिटांनी स्वप्न पडतातच. आणि मग जसजशी झोप वाढत जाते तसतशी स्वप्नांची ड्युरेशन स्वप्न वाढत जातात. पहिल्या 90 मिनिटांमध्ये 10-15 मिनिटं शांत झोप लागते, मग स्वप्न पडतं, पुढे वाढत जाते आणि मग पहाटे म्हणजे झोपेच्या शेवटी स्वप्नांचं प्रमाण वाढतं. मग आपल्यापैकी जी मंडळी 6-7 तासच झोपताय ते ती स्वप्नांची जी फीस आहे ती त्यांच्या मेंदूला मिळत नाही. तेव्हा मला वाईट वाटलं की 5-10% जर लोक 7.5 तासापेक्षा कमी झोपत असतील तर ते आरोग्याला चांगलं नाहीये. जगात जेवढे झोपेचे शास्त्रज्ञ आहेत ते म्हणतायत की एकेकाने विनोदाने सांगितलं की एखाद्या व्यक्तीवर 20 पडणं जितकं रेअर तितकं रेअर 5 तासापेक्षा कमी झोप असणं आहे. तेव्हा झोप ही महत्वाची आहे, स्वप्नांची झोप अत्यंत महत्वाची आहे. आपण हे स्वप्नांच्या झोपीचं एक महत्व पाहिजे, पण एवढंच नाही. स्वप्नांच्या झोपेमध्ये आपल्याला दिवसभरामध्ये जे मानसिक आघात होतात, रोजच होतात असं नाही, आपण एन्जॉय करतो काही गोष्टी, पण विशेषतः जेव्हा आपल्यावर मोठे मानसिक आघात होतात तेव्हा ते आघात ऍब्सॉर्ब करण्यासाठी आणि त्यांची तीव्रता कमी करण्यासाठी ही स्वप्नांची झोप खूप महत्वाची आहे. आणि संशोधकांच्या असं लक्षात आलंय की आज माझ्यासाठी एखादी खूप दुर्घटना घडली, खूप मनावर आघात झालाय
आणि त्याबद्दल जर मी स्वप्न पाहत राहिलो तर काही दिवसांनी मला त्या पर्टिक्युलर घटनेबद्दल तेवढं दुःख होत नाही. म्हणजे कुठेतरी त्याच्या निगेटिव्ह इमोशन्स आहेत त्या रात्री वॉश आउट होत जातात. हे अत्यंत महत्वाची गोष्ट आहे. याला एक अपवाद आहे PTSD. आपल्याला जर वेळ राहिला तर आपण त्याबद्दल चर्चा करू. अन्यथा आपण एक तरी दुसऱ्या वेळी त्याचं बोलतो. तुम्हाला घरी जाऊन असेल. PTSD मध्ये मात्र असं होत नाही. त्यांना 30 स्वप्न पडतात, भयानक स्वप्न पडतात आणि तो मेकॅनिझम त्यांचा मग काहीसा डिस्टर्ब असतो. पण अन्यथा आपल्यासारख्या लोकांमध्ये साधारणतः PTSD नसलेल्या व्यक्तींमध्ये स्वप्नांची झोप खूप महत्वाची. मग शांत झोपेत काय होतं, अनेकदा आपल्याला असं वाटतं की आपली झोप म्हणजे स्विच ऑफ केलं की जसं लाईट बंद केला, मशीन बंद केलं, गाडी बंद केली तशी आपली झोप आहे का? तसं नाहीये. शांत झोपेत सुद्धा आपल्याला खूप महत्वाचं काम चालू असतं. काय महत्वाचं काम चालू असतं? आपली पूर्ण मेमरी स्टोरेज हे शांत झोपेत होतं. आपण दिवसभरात काही वाचू, काही करू, जे काही करतो, दिवसभरामध्ये आपण जे काही नवीन शिकतो त्या सगळ्याचं स्टोरेज हे शांत झोपेमध्ये होत असतं. तेव्हा मेमरीसाठी सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे शांत झोप. काय असतं, एक उदाहरण घेऊ. असं समजा की एखादी खूप मोठी लायब्ररी आहे आणि त्या लायब्ररीमध्ये कोट्यावधी पुस्तकं आहे आणि रोज पुस्तकं येतात नवनवीन आणि त्यांची जी रिसेप्शन डेस्क आहे ती छोटीशी रूम आहे 4x4 किंवा 10x10 आणि रोज नवीन पुस्तकं येतात आणि ती पुस्तकं जर ती व्यवस्थित लायब्ररीने ठेवली नाही तर काय होईल, काही दिवसात ती रूम मध्ये जागाच राहणार आणि त्या दिवशी सुद्धा जर त्यातून पुस्तक निवडायचं असेल तर सापडेल का? सापडणार नाही. हे आपल्या आयुष्यात आपण अनेकदा असं बघतो की ही जी पूर्ण आपली स्मृती आहे, मेमरी आहे, ही पूर्ण व्यवस्थित रचून ठेवणे, तिला व्यवस्थित लेबल करणे हे रात्रीच्या स्लोवर स्लीपमध्ये होत असतं, शांत झोपेत होत असतं. अन्यथा या झोपेमध्ये आपण आपला श्वास असतो तो कमी होतो, हृदयाचे धोके कमी होतात, म्हणजे बाकी ही डिस्टोरेटिव्ह आहे. जसं स्वप्नाच्या झोपेमध्ये खूप मेंदू ऍक्टिव्ह असतो तसा या झोपेमध्ये नसतो. डेल्टा चालू असतात. पण एक महत्वाचं काम जे चालू असते या झोपेमध्ये म्हणजे हा जो हिप्पोकॅम्पस आहे, मी सिम्प्लिस्टिकली सांगतो, यातून सगळ्या मेमरीज ट्रान्सफर होतात कॉर्टिकल एरियात. तेव्हा तुम्हाला जर तुम्ही जे काही शिकता हे जर लक्षात ठेवायचं असेल तर झोप महत्वाची. सायकॅट्रिस्ट असल्यामुळे कधी कधी मजेदार गोष्टी होतात, कारण समाजामध्ये सायकॅट्रिस्ट बद्दल खूप गैरसमज असतो. आता अभ्यास कसा करावा हे काय सायकॅट्रिस्टला जितकं माहिती तितकं इतरांना माहिती, पण काही गोष्टी बेसिक आहेत. मग प्रवासात कधी कधी सहप्रवासी असतो, त्याला जेव्हा कळतं की हा माणूस सायकॅट्रिस्ट आहे बोलण्यातून, मग पहिला प्रश्न मला खूप आहे, 70-80% वेळा मुलांबद्दल प्रश्न विचारतात, कारण मुलांची खूप अटॅचमेंट असते आपली. हो सर, माझा मुलगा आहे 7वीत आहे, 10वीत आहे, 12वीत आहे, काय मग त्याची मेमरी कशी वाढवायची आहे किंवा त्याची बुद्धी कशी वाढवायची. मी त्यांना जे उत्तर देतो त्याने ते बऱ्याच वेळा डिसअपॉइंट होतात. त्यांना मी सांगतो 2 गोष्टी करायच्या, त्याला खूप बाहेर निसर्गात खेळू द्या आणि रात्री शांत झोपू द्या. सोप्या गोष्टी, या 2 गोष्टी निवडून आपल्या मेमरीला सबल करणारं दुसरं काही साधन नाहीये. आपण काय काय करतो, त्याला अर्धवट झोपेतून पाठवतो. पूर्वीच्या काही जे आपले आई वडिलांचं जनरेशन होतं ते मुलांना झोपू द्यायचे नाही. सुदैवाने माझ्या आई तसे नव्हते आणि तसे असते त्यांनी त्यांचं ऐकलं नसतं, पण विनाकारण त्या मुलाला जागा ठेवू नये, विनाकारण त्याला रात्री अपरात्री उठवू नये. आणि अनेक आयांचं तर काम असते की त्याला सकाळी 4ला उठून मी पण बसते तू पण बसते. तर रात्री शांत झोपणं अत्यंत महत्वाचं आहे. प्लीज हे तुमच्या सगळ्या जवळच्या लोकांना सांगा. आणि हे परत परत सिद्ध झालेलं आहे. अकॅडमिक परफॉर्मन्स रात्रीची झोप याचा जवळचा इतका संबंध आहे की युरोपामध्ये आता त्यांनी स्कूलचे टायमिंग बदलायला सुरुवात केली आहे. अमेरिकेमध्ये काही बाबतीमध्ये ते परंपरांना चिकटून असतात आणि कुठलाही विषय भावनिक करायचा आणि विज्ञानाला इग्नोर करायचं यामध्ये अमेरिका आणि भारत जरा पास म्हणजे बंदूक. आता बंदुकीमुळे सुरक्षितता येते हे कोण म्हणायचं, तिथे खूप बंदूक आहे आणि त्याच्याबद्दल काही कायदे होत नाही. तसं शाळेबद्दल पण होत नाही. त्याच्यामागचं एक कारण हे पण की पालकांना मुलं घराबाहेर आहे, सकाळी जावं आहे म्हणजे मग मला माझं काम सुरू करते
एस्पेशली जर आई दोघं काम करणे असतं तर तसं होतं. पण हे परत परत सिद्ध झालंय की जर टीनेजर्स उशिरा उठले आणि त्यांची शाळा 7 ऐवजी 8:30ला जरी सुरू झाली तरी त्यांचा अकॅडमिक परफॉर्मन्स वाढतो. खूप महत्वाची गोष्ट आहे. आणि आपल्यापैकी जे जे शैक्षणिक संस्थांशी निगडीत असते, शिक्षणाशी संबंध असेल, त्यांनी हे लक्षात ठेवणं गरजेचं आहे. आणि त्यांनी जर हे पॉलिसीमध्ये इम्प्लिमेंट केलं तर त्याचा खूप फायदा होतो. अगदी त्यांना शाळेमध्ये दिवसभर जरी झोपून दिलं 15-20 मिनिटं तरी त्याचा फायदा. इतकी सकाळची झोप महत्वाची, कारण त्या काळामध्ये नंतर स्लीप सिग्नल्स वाढतात आणि रेम स्लीप वाढतात. मग आपण हे पाहिलं की शांत झोपेचं आपलं एक काम आहे, त्याने कॉग्निटिव्ह एबिलिटी बुद्ध्यांक वाढतो. स्वप्नांचं काम आहे की त्याने भावनिक बुद्ध्यांक वाढतो. आणि आपलं होकायंत्र जे भावनिक होकायंत्र ते शार्प राहतं. आणि शार्प ठेवण्यासाठी रोजचा झोप म्हणजे शास्त्रज्ञांनी सोपे प्रयोग केले की वेगवेगळ्या व्यक्तीला कलाकारांना बोलून त्यांना ऍक्टिंग करायला सांगितले. आणि ज्यांची स्वप्नाची झोप झालेली आहे आणि ज्यांची झालेली नाही अशा व्यक्तींना त्यांनी ते फोटो दाखवले ओळखायला सांगितलं. तर अगदी एका दिवसाच्या झोपेच्या डिस्टर्बन्स नंतर सुद्धा समोरच्या इमोशन्स ओळखण्याची एबिलिटी कमी झालेली असते. तेव्हा तुम्हाला असं वाटत असेल की आपला स्पाऊस आहे, त्याला कळतच नाही आता मी दुःखी आहे किंवा मी इंटरेस्टेड नाही आहे किंवा मला आता काहीतरी दुसरा त्रास होतोय, स्ट्रेस आहे, कळत नाही असं आपल्या दाम्पत्यामध्ये वाटत असेल तर त्यांना पुरेसं झोपू द्या, मग त्यांचं भावनिक होकायंत्र सुधारायला सुरुवात होईल. तेव्हा झोप ही फार महत्वाची. आता मी जसं सांगितलं की मानव प्राणी जसा उत्क्रांत होते तशी आपली स्वप्नांची झोप वाढते. पण झोपेचं ड्युरेशन आणि एखाद्या पर्टिक्युलर प्राण्याची बुद्धिमत्ता याचा संबंध काय शास्त्रज्ञांना अजून सापडलेला नाही. हत्ती 4 तास होतो, वाघ सिंह 18 तास होतो. आपल्यापैकी काही ना बरं वाटलं असेल किंवा 18 तास होतात वाघ, आपण सिंह कुळात असं. प्रत्येक प्राणी आणि त्यांचं काय रिलेशन आहे अजून शास्त्रज्ञांच्या लक्षात येत नाही, कारण कॉम्प्लेक्स प्रोसेस. मग आपण झोपलो नाही तर काय होतं? आपण आता पाहिलं की झोपल्यानंतर काय काय होतं. झोपलो नाही तर काय होतं? एक जसे मी सांगितलं की शांत झोपेमध्ये आपली हृदयाची गती कमी होते, आपल्या श्वासाची गती कमी होते, एकंदरीत आपल्याला रिस्टोरेशन म्हणतात ती प्रोसेस सुरू होते. आपण जर झोपलो नाही तर आपल्या शरीरामध्ये 2 पॅरलल गोष्टी असतात. जसं गाडीमध्ये ब्रेक आणि ऍक्सिलरेटर असतो तसं आपल्या शरीरामध्ये पॅरासिम्पॅथेटिक नर्वस सिस्टम आणि एक सिम्पॅथेटिक नर्वस सिस्टम. ही जी सिम्पॅथेटिक नर्वस सिस्टम आहे या सिस्टमचं काम काय तर ती एक्साइट करते, म्हणजे फ्लाइट अँड फाईट रिस्पॉन्स, कुठले काम करणे, हृदयाची गती वाढवणे, श्वासाची गती वाढवणे, हे त्याचं महत्वाचं काम. आणि पॅरासिम्पॅथिक सोपं करून सांगतं, कॉम्प्लिकेटेड आहे. पॅरासिम्पॅथेटिक नर्वस सिस्टम असते ती ब्रेक लागते. जेव्हा आपण झोपत नाही पुरेसं तेव्हा आपली सिम्पॅथेटिक सिस्टम जी असते ही ओव्हर ऍक्टिव्ह होते. म्हणजे विचार करा की तुमच्या गाडीचा क्लच पण दाबलेला आहे, ब्रेक पण दाबलेला आहे आणि तुम्ही ऍक्सिलरेटर पण दाबता, काय होईल? असं आपल्याला होत राहतं जर आपण पुरेसं झोपलो नाही तर. मग ही जी सिम्पॅथेटिक ओव्हर ऍक्टिव्हिटी आहे त्याचे अनेक दुष्परिणाम आहेत. पहिला दुष्परिणाम ब्लड प्रेशरवर. एक खूप कॉमन दुवा सापडलाय, हृदयविकार आणि झोप. झोप कमी झाली की हृदयविकार वाढतो, झोप कमी झाली की ब्लड प्रेशर वाढतो. माझा एक जवळचा मित्र मध्ये फोन आला की अरे म्हणजे ब्लड प्रेशर वाढलेलं दिसतं. त्याला असं अचानक वाटतं की याच्यामध्ये काही मानसिक कारण आहेत का. तर मी त्याच्याशी चर्चा केली तर एक अर्ध्या तासात नाही लक्षात आलं त्या पुरेसं झोपत नाही. तर म्हटलं तू पुरेसं झोपायला लाग आणि मग बघ ब्लड प्रेशर अजूनही वाढायला आहे. तर ही जी झोप आहे ही खूप महत्वाची आहे, कारण आपली जी सिम्पॅथेटिक नर्वस सिस्टम आहे, ऍक्सिलरेटर आहे, हे जर आपण कान दाबून ठेवलं तर त्याचा आपल्या ब्लड प्रेशरवर परिणाम होतो. तसा ब्लड प्रेशरवर अनेक गोष्टींचा परिणाम होतो. आता मी जे तुम्हाला वेगवेगळ्या कंडिशन सांगणार आहे त्याचा आणि झोपेचा संबंध मी सांगतोय, इतर गोष्टींचा संबंध आहे, पण आजचा आपली जी चर्चा ही झोपेबद्दल म्हणून मी झोपेबद्दल बोलतो. तर हे होतं. दुसरं काय होतं मग त्याचा हृदयावर परिणाम होतो.
कारण हृदयाची गती वाढते विनाकारण. तिसरं काय होतं, इन्फ्लमेशन वाढतं शरीरामध्ये, ज्याला सोप्या मराठीमध्ये अनेक लोक सूज कमी करायची गोळी आपण म्हणतो. आता डॉक्टर कसं समजून सांगतात ते NSAID. मग पेशंट म्हणतो मला काय वेदना शमत नको, मग डॉक्टर म्हणते फक्त वेदना शमत नाही, सूज पण कमी होतं, म्हणजे इन्फ्लमेशन कमी होतं म्हणून ही गोळी घे. तर इन्फ्लमेशन वाढतं आणि या सगळ्याचा परिणाम हृदयविकारांवर होतो. आता याचं एक सगळ्यात मोठं उदाहरण, आपल्याकडे भारतभरामध्ये एकच वेळ असते आणि ती वेळ बदलत नाही. ही खूप चांगली गोष्ट आहे. अनेक देशांमध्ये उन्हाळा की घड्याळ पुढे करतात, हिवाळा की मागे करतात. म्हणजे दर वर्षात एकदा असं होतं की काल ज्यावेळी 7 वाजले होते आज त्यावेळी 8 वाजलेलं असतं. म्हणजे काय होतं की अचानक 1 तास तुमच्या सगळ्या ऍक्टिव्हिटी आधी व्हायला. आणि हे परत परत अनेक देशांमध्ये जे जे देश हे डेलाइट सेव्हिंग वापरतात, अमेरिका वापरतात, ऑस्ट्रेलिया वापरतात, की ज्या ज्या दिवशी हे होतं क्लॉक ऍडव्हान्स होतं त्या दिवशी अपघात वाढतात, हृदयविकार वाढतात, ऍडमिशन्स वाढतात हॉस्पिटलमध्ये आणि एरर्स वाढतात. फक्त 1 तासाचा फरक आहे, किती महत्वाचा आहे. आणि हे कन्सिस्टंट फाइंडिंग म्हणजे सारखं होत असतं. त्यामुळे परत शास्त्रज्ञांच्या लक्षात येते आता हे डेलाइट सेव्हिंगमुळे असं होतं की डेलाइट सेव्हिंग घालवायला पाहिजे. याबद्दल सर्व संशोधकांमध्ये एक वाक्यता आहे, पण एखादी गोष्ट जर एस्टॅब्लिश झाली तर ती बदलता येत नाही, अति प्रगत देशांमध्ये बदलता येत नाही. याचं उदाहरण म्हणजे आजही अमेरिकेमध्ये डेलाइट सेव्हिंग चालू आहे. मला वाटतं त्यातलं फक्त एक अरिझोना स्टेट आहे, ते मानत नाही, ते त्यांचे काय बदलत नाही, पण बाकी मग आपण आपल्या आरोग्यावर किती अपाय करतो की त्या 1 तासाच्या झोपेच्या डिस्टर्बन्स मध्ये सुद्धा तुमच्या ब्लड प्रेशरवर परिणाम होतो, हृदयविकारावर होतो. अजून काय होतं, जसं मी सांगितलं की इन्फ्लमेशन वाढतं, त्यामुळे कॅन्सरची शक्यता वाढते, इम्युनिटी डाऊन होते. परत संशोधकांच्या लक्षात आले की आपण व्हॅक्सिन घेतो. जे लोक पूर्ण शांत 7-8 तास झोपेनंतर व्हॅक्सिन घेतात त्यांचा जो इम्युन रिस्पॉन्स असतो तो खूप स्ट्रॉंग असतो. आणि जे पुरेशी झोप न घेता व्हॅक्सिन घेतात त्यांच्यासाठी व्हॅक्सिन तेवढं परिणामकारक नसतं. किती मोठी माहिती आहे आणि हे पण कन्सिस्टंटली लक्षात आलेली. दुसरं काय होतं, ओव्हरऑल आपली रोगप्रतिकारक शक्ती कमी होत जाते आणि ती कमी व्हायचं एक महत्वाचं कारण आहे, जसं मी तुम्हाला सांगितलं, हा जो ऍक्सिलरेटर ह्या दाबलेलाच असतो. दुसरं आपले जे मॅक्रोफेजेस असतात म्हणजे आपल्या शरीरामध्ये कायम कॅन्सरचे सेल तयार होत असतात. घाबरून जाऊ नका, तयार होतात आणि ते मरत असतात. म्हणजे आपले शरीर हे खूप एफिशियंट सिस्टम. तर कॅन्सर सेल तयार झाली की त्या मॅक्रोफेजेस पकडतात आणि मारून टाकतात. झोप जर पुरेशी झाली नसते तर ह्या ज्या पेशी आहेत त्या कॅन्सर सेल्सला न्यूट्रलाइज करणाऱ्या त्या कमजोर होतात, कमी होतात आणि त्या पुरेसं काम व्यवस्थित करत नाही. आणि त्यामुळे आपल्याला अनेकदा आपण बघतो एअरलाइन्सचा विमानाने प्रवास केला की किती ग्लॅमरस वाटतो, पायलट, स्टीवर्डेस किंवा केबिन क्रू, त्यांच्यामध्ये कॅन्सरचं प्रमाण आम जनतेचं दुप्पट आहे. का? कारण कॉन्स्टंट त्यांचे झोन चेंज होत असतात. आपल्यापैकी अनेकांनी जेटलॅग अनुभवला असेल, विशेषतः पश्चिमेकडून इकडे येतात, तिकडे जाताना तेवढं जाणवत नाही. मग ही जी झोप डिस्टर्बन्स असत राहिली तर आपली इम्युनिटी इतकी जाऊन होते आणि कॅन्सरला प्रतिकार करण्याची शक्ती इतकी कमी होते की मग कॅन्सरचं प्रमाण वाढतं. आणि ह्या फक्त हवेच्या गप्पा नाही, डेन्मार्क मध्ये जो नर्सिंग स्टाफ आहे ज्यांना कॅन्सर होतो त्यांना त्यांचा देश आता कॉम्पेन्सेशन देतो. म्हणजे नर्सिंग स्टाफ आहे, कारण रात्री काम करतात, शिफ्ट वर्क असतं, तर शिफ्ट वर्क करणाऱ्या व्यक्तीला जर कॅन्सर झाला तर डेन्मार्कचं सरकार त्याला कॉम्पेन्सेशन देतं, कारण आमच्या नीतीमुळे, आमच्या पॉलिसीमुळे झालेलं. वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन आता नाईट शिफ्ट इज प्रॉबेबली कॅन्सरोजेनिक असं ऑफिशियल स्टेटमेंट आहे. म्हणजे नाईट शिफ्ट मध्ये काम करणारे जे काही लोक आहेत त्यांना कॅन्सरची शक्यता वाढते. घाबरून जाऊ नका, मी आता सांगतोय की याच्याबरोबर अनेक काही गोष्टी करू शकतात नाईट शिफ्ट वाले.
माझे काही पेशंट नाईट शिफ्टचे काम करतात, त्यामुळे मला सारखी त्यांची चिंता असते. मग माझ्या लक्षात आलं, त्याच्यातलं एकाने मला समजून सांगितलं की सर आमचं काम आमचं आणि सेकंड शिफ्टचं अंडरस्टँडिंग असतं. ते सेकंड शिफ्टला असतात तेव्हा आमची कामं करून ठेवतात, 4 तास आम्ही सर्व झोपतो. दॅट इज नॉट इनफ, दिवसा झोपतात मग, पण शिफ्टवर किती घातक आहे. आणि फक्त प्रोडक्शन आणि इंडस्ट्रियलायझेशन याच्यामुळे आपण आरोग्याची कधी हानी करतो हे आपल्या लक्षात येतं. माझ्याकडे कमीत कमी असे 25 पेशंट आहेत की जे रात्री काम करायचे, कारण आपण पश्चिमेच्या घड्याळाप्रमाणे चालतो आणि त्यामुळे ते आजारी पडायचे. माझ्या लक्षात यायचं की याला कुठलाही मानसिक आजार नाही, तरी आज स्ट्रेसमध्ये काम करून त्यांना सांगायचं की तू अशी नोकरी शोध की तू दिवसा काम करतो. या सर्व 2 डझन पेशंट्सनी त्यांची जुन्या नोकऱ्या शोधल्या, दिवसा नोकरी असणारं काम शोधलं आणि त्यानंतर एकही त्यांना लक्षण शिल्लक राहिलेलं नाही. अनेकांना मी असं सगळेच ऐकतील असं नाही, पण ही खूप महत्वाची गोष्ट आहे. शिफ्ट वर्क इज कार्सिनोजेन. तेव्हा कॅन्सर साठी सुद्धा, कॅन्सरला झुंज देण्यासाठी ही झोप महत्वाची आणि आधीच नाही, कॅन्सर झाल्यावरही महत्वाची. त्यानंतरही पुरेशी झोप, कॅन्सरच नाही कुठल्याही आजारातून रिकव्हर होताना पुरेशी झोप खूप महत्वाची असते. त्यानंतरचा आजचा एक अत्यंत ज्वलंत प्रश्न आहे, तो म्हणजे अल्झायमर्स, डिमेन्शिया. हे जे डिमेन्शिया आहे असं म्हटलं जातं की आपल्या जनरेशनची इथे जे बसतं आपल्यापैकी एक तर प्रत्येकाला डिमेन्शिया होईल किंवा आपल्याला डिमेन्शियाच्या रुग्णाची सेवा करावी लागेल, इतका हा कॉमन आहे. फक्त आपण बाहेर बोलत नाही, एवढंच असतं. तर हा डिमेन्शिया इतका कॉमन आहे. या डिमेन्शियाच्या मागे आता शास्त्रज्ञांच्या हळू लक्षात यायला लागलेलं आहे की पुरेशी झोप न होणं हे एक महत्वाचं कारण आहे. कन्सिस्टंट क्रोनिक स्लीप डिप्रायव्हेशन हे याला एड करत आहे असं त्यांच्या लक्षात आलं. ते कसं काय होतं, मग आपण झोपेत काय होतं बघूया. झोपेमध्ये आपल्या मेंदूची लिटरली धुलाई होते. आपला मेंदू एका द्रवामध्ये तरंगत असतो, त्याला CSF म्हणतो. हा जो द्रव असतो हा आपल्या मेंदूची सफाई करतो, म्हणजे त्यातले जे टॉक्सिक केमिकल असतात ते काढत असतो. झोपेमध्ये काय होतं, तर झोपेमध्ये आपल्याकडे ग्लायल सेल असतात, त्या श्रिंक होतात आणि हे जे पॅसेजेस आहेत, म्हणजे तुम्ही विचार करा रात्रीतून अचानक आपल्या सगळ्या गटारी दुप्पट तिप्पट मोठ्या झाल्या तर पूर्ण एफ्लुएंट निघून जाईल की नाही, ते होत असते. त्यामुळे आपल्या मेंदूचे रिपेअर जे होतात ते फास्ट होतात. ही झाली डायरेक्ट झोपेचा परिणाम आपल्या मेंदूच्या सफाईवर. दुसरा अप्रत्यक्ष परिणाम पण. अप्रत्यक्ष परिणाम कसा आहे की आपण जर व्यवस्थित झोपलो तर व्यायाम करण्याची शक्यता वाढते की नाही. झोपच झाली नसते तर व्यायाम करायचं वाटत नाही. किंबहुना अनेकदा आता नवीन जे फिटनेस बँड आहे त्याच्यामध्ये तुमची एक्सरसाइजची तयारी किती, रेडीनेस किती याचा एक आकडा येत असतो. मग झोप झालेली नसली तर मग तुमचा जो बँड आहे तो सांगतो की आज एक्सरसाइज करू नका, लाईट एक्सरसाइज करा, कारण तुमची तयारी नाही, रेडी नाही तुमच्याकडे. तर अप्रत्यक्ष परिणाम. ब्लड प्रेशर परिणाम होतो, डायबिटीसवर परिणाम, आणि त्यामुळे आपल्याला झोपेची काळजी घेणं प्रत्यक्ष परिणामांसाठी आणि अप्रत्यक्ष परिणामांसाठी महत्वाचं आहे. अनेकदा आता नवनवीन संशोधन पुढे येते की मिडल एज मध्ये जे लोक कन्सिस्टंटली कमी झोपतात ते अल्झायमरला जास्त प्रोन असतात. तसा नंबर 1 रिस्क फॅक्टर जो आहे डिमेन्शियासाठी हा आहे एक्सरसाइज. अक्रॉस ऑल द स्टडी, म्हणजे जेवढे रिव्ह्यू झाले रिसर्चचे त्या सगळ्यांमध्ये लक्षात येते की एक्सरसाइज सगळ्यात महत्वाची आहे. आणि ही जी एक्सरसाइज आहे मात्र ही करण्यासाठी आपल्याला झोप पण महत्वाची. हे झालं अल्झायमर. त्यानंतर झोपेचा परिणाम आपल्या भुकेवर कसा होतो आणि स्थूलपणावर कसा होतो. तुमच्यापैकी किती लोकांनी अनुभवलंय की आपण जर पुरेसं झोपलं नाही रात्री तर पहाटे खूप झोप लागते, भूक लागते. खूप जणांना. मला आठवतंय की आम्ही जेव्हा कॉलेजला होतो, माझा रूममेट पण येते तुषार, आम्ही रात्रभर जागायचो आणि पहाटे 4-5 ला एसटी कॅन्टीनला शिरा मिळायचा, तिथे जाऊन 2-2 प्लेट खायचो. एरवी कधी गोड न खाणारा तुषार होते आणि त्याला गोड आवडायला लागायचं. तर ही जी गोष्ट होते ही झोप नसल्यामुळे होती. आपली झोप जर पुरेशी नसली तर आपल्या शरीरामध्ये ग्रेव्हिन हे जे हार्मोन तो वाढत जातो आणि खूप सपाटून भूक लागते. आणि झोप पुरेशी असली तर लेप्टिन नावाचं केमिकल वाढतं, हार्मोन वाढतो आणि मग आपल्याला भूक कमी लागते.
म्हणजे आपण जितके जास्त झोपू, पुरेसं झोपू, तितकी आपली भूक कमी होत असते. कमी झोपलं की भूक वाढते. त्यामुळे अनेक संशोधकांचं म्हणणं असं आहे, आणि हे सगळे चांगले संशोधक, की वर्ल्ड वाईड जे ओबेसिटीचं एपिडेमिक आहे, जगभरामध्ये जे ओबेसिटी वाढलीच आहे, स्थूल होत आहेत. अमेरिकेमध्ये निम्मे लोक स्थूल आहेत, भारतामध्ये पण स्थूल खूप लोक आहेत. याच्या मागचं एक महत्वाचं कारण पुरेशी झोप नसणं आहे. आता जेवढे स्किलिंग सेंटर्स, इट इज अ बिग इंडस्ट्री. म्हणजे वेट लॉस इंडस्ट्री इज अमंग द बिगेस्ट इंडस्ट्री. छोट्या मोठ्या गोष्टींमुळे डॉक्टरांना शिवाय यायची सवय आहे, पण ही जी वेट लॉस इंडस्ट्री आहे तिला काही कोणी रेग्युलेट करत नाही. आणि मला आतापर्यंत कुठल्याही वेट लॉस प्रोग्राम जॉईन करलेल्या माझ्या एकाही पेशंट येऊन सांगितलं नाहीये की सर मला आता खूप झोपायला सांगितलं. सगळ्यात बेसिक गोष्ट, फक्त झोप जरी पुरेशी घेतली तरी आपोआप आपल्या ओबेसिटीवर कंट्रोल येतो. त्याच्यामध्ये अजून कारण आहे, फक्त एक रिलेव्हंट लेक्टिनच नाही. आपली पुरेशी झोप झाली तर आपली पेशी असते ती इन्सुलिनला रिस्पॉन्ड व्यवस्थित करते. इन्सुलिन काय करतं, आपल्या पेशीच्या बाहेरची जी साखर असते ती पेशीत ढकलायचं काम. जर आपली झोप पुरेशी झालेली असली तर मग इन्सुलिन इफेक्टिव्हली आपल्या रक्ताची साखर कमी करतं आणि पेशीत करतं. झोप झालेली नसली तर आपली पेशी तेवढे व्यवस्थित रिस्पॉन्ड करत नाही. तेव्हा डायबिटीसवर पण त्याचा परिणाम होतो. तेव्हा डायबिटीसच्या रुग्णांनीही व्यवस्थित रेग्युलर झोप घेणं अत्यंत महत्वाचं आहे. तेव्हा ओबेसिटीवर परिणाम होतो, डायबिटीसवर परिणाम होतो. आपल्याला आपल्या पूर्ण हार्मोनल सिस्टमचा आणि झोपेचा किती जवळचा संबंध आहे हे कळत नाही, कारण आपण सेन्सिटिव्ह झालो. अनेक रुग्ण मला म्हणतात किंवा मित्र असतात ते म्हणतात नाही 6 तास मला पुरेसे. हे जर एखादा संशोधकाला विचारलं झोपेच्या तर तो डोकं खातो की 6 तास कशी व्यवस्थित. एक रेअर जीन आहे ज्याच्याने 6 तासापेक्षा कमी झोप चालते काही लोकांना, पण हे अत्यंत रेअर आहे. तेव्हा या विषयातले अभ्यासक तर असं म्हणतात की 5 तासापेक्षा कमी झोप चालेल आणि व्यवस्थित राहील अशा व्यक्तीचं प्रमाण 0 आहे. प्रत्येकाला झोपायलाच हवं. सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे जर तुमची झोप कमी झाली त्याने तुमच्या निर्णय क्षमतेवर परिणाम होत असेल तर मग आपल्याला अशी व्यक्ती नको. जसं आता इथे अनेक सर्जन आहेत समोर, डॉक्टर प्रदीप आहे, डॉक्टर सतीश आहे, तुषार आहे, तर यांचा अनुभव असेल. आणि त्यातलं मला वाटतं डॉक्टर सतीश मागे मला म्हटलं की मी दुपारी आता ऑपरेट करतो, शांत झोपू. तर सर्जन जर शांतपणे 8 तास झोपलेला असेल तर त्याची सर्जिकल एफिकसी वाढते आणि त्याची एरर प्रवणता म्हणजे त्याच्या चुका होण्याचं प्रमाण कमी होतं. एवढंच नाही तर रेसिडेंट्स मध्ये सुद्धा पूर्वी अनेक रेसिडेंट डॉक्टर रात्र झोपून द्यायचे. मग संशोधनाने लक्षात आले की अरे आपण ह्या रेसिडेंट्सला शिकवतोय की 36-36 वर जागे राहा, त्यातून ते काही शिकत नाहीये, त्याने चुका वाटतात. मग आता जरा व्यवस्थित. आता माझ्या एका मित्राचा मुलगा इंग्लंडला रेसिडेन्सी करतो आणि तो रात्री शांतपणे होऊन झोपतो. हा आमचा मित्र डॉक्टर आहे. याच्या रेसिडेन्सी मध्ये याला काही झोपायला मिळायचं नाही. याला असं वाटतं की आपण मुलगा खरंच शिकतोय की नाही, पण मला खात्री आहे की तो व्यवस्थित शिकतोय, कारण तो हवं तेवढं काम करतोय, हवी तेवढी झोप घेतो. ही गोष्ट आता लक्षात आल्यामुळे नवीन जे रेसिडेन्सी प्रोग्राम्स आहेत, डॉक्टरांचे ट्रेनिंग प्रोग्राम्स आहेत, ते चांगले व्हायला लागले. आणि हेच आता आपल्याला इतर ठिकाणी पण दिसायला हवं. तर अशा प्रकारे आपल्या हृदयविकारावर, कॅन्सरवर, ओबेसिटीवर, डायबिटीसवर, अल्झायमर या सगळ्यांवर झोपेचा परिणाम. यानंतरच सगळ्यात महत्वाचं झोपलं नाही तर काय होतं, अपघात खूप वाढतो. खूप वेळा आपण काही घाई नसते, तुम्ही तुमची नेहमीची झोपेची वेळ 6ची असेल उठण्याची तर 6ला उठून निघा. की तुम्हाला प्रवास करायचा म्हणून तुम्ही 4ला उठून ड्राईव्ह करत असाल तर ते धोकादायक, सोप्या भाषेत. आणि हे खूप वेळा होतं, परत परत होतं. आणि विशेषतः मला खूप काम आश्चर्य वाटतं की आपण यातून शिकत नाही. बातम्या असतो की आता नवीन कुठला महामार्ग झालाय, 4 भाऊ गेले, डुलकी लागली, कोण गेलं, डुलकी लागली, एसटीचा अपघात झाला, ड्रायव्हरला डुलकी लागली. आजकाल कार्स वाढल्या तेव्हा आपण पण सगळे कार्स ड्राईव्ह करतो. तेव्हा एक महत्वाची गोष्ट तुम्ही सगळ्यांनी जरी पाहिली तरी अपघात कमी होईल की तुमची नेहमीची जी उठण्याची वेळ त्याच वेळी उठत प्रवासाला सुरू करा. असं काय मोठं होणार आहे.
पण आपल्याला आधी उठून मग सुरू करू, मग लवकर वेळेत पोहोचू. वेळेत म्हणजे काय पोहोचणारच नाही. तेव्हा अपघात हे खूप महत्वाचे, खूप मोठं कारण. आणि हे याच्यामध्ये अजून एक दुःखाची गोष्ट अशी आहे की रस्त्यावर ज्या लोकांचे अपघात होतात आणि जे लोक दगावतात त्यामध्ये सगळ्यात जास्त प्रमाणात प्रोफेशनल्स, डॉक्टर्स, वकील, आर्किटेक्ट, चार्टर्ड अकाउंटंट. त्यातले जे पहिल्या 3 कॅटेगरी आहेत, चार्टर्ड अकाउंटंट तेवढा प्रवास करत नाही, पण बाकी 3 कॅटेगरी प्रवास करतात आणि त्यांच्या उमेदीच्या काळात जास्त प्रवास करतात. मग रात्रभर पेशंट बघतील, मग नाडेवला, मग रात्रीतून प्रवास करतील आणि खूप ऍक्सिडेंट होतात. एरवी डॉक्टर साधारणतः समाजापेक्षा जास्त आरोग्यदायी जीवन जगतात. अनेकदा मला कोणी मित्र म्हणतात की अरे काय नाही, डॉक्टर सिगरेट ओढतात, दारू पितात. साधारणतः डॉक्टर्स व्यायाम जास्त करतात, आहार चांगला घेतात, स्वतःच्या आरोग्याची काळजी चांगली घेतात. फक्त एका ठिकाणी डॉक्टर्स कमी पडतात, ते म्हणजे पुरेशी झोप घेत नाही. म्हणजे पुण्याच्या आयाने मला रेसिडेंट डॉक्टर्सला लेक्चर सांगितलं की यांचं मानसिक आरोग्य कसं सुधार. तेव्हा त्या रेसिडेंट डॉक्टर्सनी एकच गोष्ट सांगितली की पुरेशी झोप घ्या. पुरेशी झोप घेतली की मानसिक आरोग्य आपोआप सुधार. मानसिक आरोग्य बिघडण्याच्या मागे झोप न घेणं, पुरेशी झोप न घेणं खूप महत्वाचं कारण. आणि अपघातांच्या मागे आपण अपघातांची चर्चा करतो त्यामध्ये तर खूप मोठं आहे. आता अल्कोहोलिझम पण एक मोठं कारण आहे, म्हणजे अपघात पण मोठं कारण. अल्कोहोलिझम मध्ये काय होतं की तुम्ही जर एका लिमिटच्या वर तुमच्या शरीरात दारू असते, अल्कोहोल असतं, तर तुमचे रिस्पॉन्सेस वीक होतो आणि मग तुमची रिॲक्शन टाइम कमी झाल्यामुळे तुम्हाला रिस्पॉन्ड करता येत नाही, अपघात होतो. त्या विरुद्ध तुमची झोप झालेली नसली तेव्हा काय होतं, तुम्हाला मायक्रो स्लीप आली की तुम्ही रिस्पॉन्सच करत, देयर इज नो रिस्पॉन्स. तेव्हा पहाटे पहाटे आपल्या नेहमीच्या झोपेची वेळ सोडून आधी जा. आणि यामध्ये हुशारकी असते. मध्ये मला मुंबईला जायचं होतं आणि मी खूप वेळ स्वतःच गाईड करतो, पण त्यावेळी दिवशी ठरवलं की पहाटे जायचंय, तेव्हा आपण दुसरं ड्रायव्हर सांगतो. तो पहाटे आला 4ला माझ्याकडे. मी त्याला म्हटलं बाबा रात्री झोपलाय ना, अरे माझी सवय 2ला मागची स्टेट काढते, आता 4ला निघाला. मी 4 पासून मुंबईला पोहोचेपर्यंत झोपलो नाही. तो मला गाडी येईना आणि मला झोप येईना. तेव्हा फार महत्वाची गोष्ट आहे अपघात टाळण्यासाठी. तरुण मंडळींमध्ये आपण खूप वेळा अकाली गेला म्हणून किती दुःख करतो, पण आपण समाज म्हणून त्याबद्दल पावलं उचलत नाही. तरुण अकाली जाण्याचं सगळ्यात महत्वाचं कारण हे रोड ट्रॅफिक ऍक्सिडेंट. भारतामध्ये 20 ते 35 वयोगटातले तरुण पुरुष ही सगळ्यात मोठं पॉप्युलेशन आहे जे रोड ऍक्सिडेंट मध्ये जातात. कारण याबद्दल आपण चर्चा करत नाही, बोलत नाही. तेव्हा मला अशी आशा आहे की तुम्ही तुमच्या सर्व मित्रांनाही सांगा की पूर्ण झोप घ्या आणि मग करा प्रवास. ड्राईव्ह करत असाल खूप महत्वाची बाब आहे. आणि त्याबरोबर जर अल्कोहोल पण असेल, म्हणजे रात्री कुठे गेले, पार्टी आहे आणि 2 पेग पण घेतले आणि झोप पण झालेली नाही, मग तर ऍक्सिडेंटचं प्रमाण दुप्पट होतं. मी ज्या भागात राहतो एवढीशी कॉलनी आमची छोटी, सगळे जवळचे लोक, प्रत्येकाला आम्ही नावाने ओळखतो. इतकी आम्ही पूर्वीपासून जातो. आमच्या छोट्याशा लोकॅलिटीमध्ये 2 तरुण ऍक्सिडेंटने गेले. विचार करा किती मोठी दुर्घटना. तर हे रस्त्यावर होणारे अपघात हे अत्यंत टाळता येणारी गोष्ट आहे आणि ती टाळायची असेल तर पुरेशी झोप ही पहिली का. मग कधी कधी काय करतो आपण, पुरेशी झोप नाहीये आणि मला पेन पण येतो, मग कॉफी पितो, चहा पितो. यातले डॉक्टर्स त्यांना माहिती आहे चहा कॉफीने काय होतं, ते डॉक्टर्स नाही त्यांच्यासाठी. काय होते चहा कॉफीने, आपल्याला झोप का लागते. आपल्याला झोप लागते याच्यामध्ये 2 कारण असतात. एक तर स्लीप प्रेशर बिल्ड होतो, म्हणजे थकवा येत जातो. जे आपण जितके थकतो तितका आपल्याला झोप जास्त, हे पहिलं. आणि दुसरं कारण मी जे सांगितलं, आपल्या मेंदूतलं घड्याळ, ते मेंदूतलं घड्याळ पण मग आपली झोप ठरवत असतं. त्याच्या घड्याळाप्रमाणे पण आपण झोपतो. पण सुरुवात जी होते ती थकवायला होते. आपण जितके जास्त थकतो, स्लीप प्रेशर जितकं बिल्ड होतं,
तितकी आपली झोप लागते. मग पहिले 3-4 तास गेल्यानंतर जे आपलं घड्याळ आहे ते टेक ओव्हर करतं. म्हणजे उदाहरणार्थ आपल्याला हायब्रिड बॅटरी उपमा दिली की सुरुवातीला आपण पेट्रोल वापरतो आणि मग नंतर ती बॅटरी चार्ज झालेली असते, ती बॅटरी हायवेला टेक ओव्हर देते. तसं असतं. मग नंतर जी आपली घड्याळाची यंत्रणा आहे ती टेक ओव्हर करते. मग होतं काय चहा कॉफीने? आपल्याला जेव्हा स्लीप प्रेशर बिल्ड होतं तेव्हा आपल्या मेंदूमध्ये अडेनोसिन नावाचे एक केमिकल हार्मोन ते सिक्रेट होतं. ते वाढत जातं. ते जितकं वाढत जातं तितकं आपल्याला झोप जास्त लागत. आणि आपण चहा कॉफी घेतली की हे जे अडेनोसिन मेंदूमध्ये ज्या रिसेप्टरवर ऍक्ट होतं त्या रिसेप्टरला ब्लॉक करून टाकतं. म्हणजे कॉफी आणि चहा दोघांमध्ये कॅफीन असतं. आपल्यापैकी अनेकांचा गोड गैरसमज असतो की चहामध्ये कॅफीन नाही, चहा काहीतरी वेगळी माहीत गोष्ट आहे. तुम्ही 1 कप स्ट्रॉंग कॉफी घेतली का आणि 5 कप माहीत चहा घेतली का सारख्याच गोष्ट, दोघांमध्ये कॅफीन असतं. तर हे जे कॅफीन आहे हे आपल्या मेंदूतल्या अडेनोसिन रिसेप्टर्सला ब्लॉक करतं. म्हणजे काय करतं? सोपं भाषेत सांगतो, आपल्याला पेट्रोलचा टँक आहे त्याच्यावर सुई आहे की पेट्रोल संपत आलेला आणि असा काहीतरी मेकॅनिझम आहे की तो पेट्रोल संपतंय पण तो काटा वर जातो. म्हणजे ते आपल्याला थोडक्यात म्हणजे फसवणूक होत्या. आपण थकलेलो तेवढेच असतो पण आपण थकलेलो आहोत ही जी जाणीव आहे ती जाते. तेव्हा चहा कॉफी घेऊन परफॉर्मन्स इम्प्रूव्ह होत नाही. पण मी सांगतो, मी एकदम चहाबाज व्यक्ती आहे, चहाशिवाय मला होत नाही. तेव्हा तुमचा चहा सोडवण्यासाठी बोलतोय असे नाहीये, पण समजून घेणं गरजेचं आहे की आपला चहा कॉफीमुळे मेंदूला ही जी जाणीव असते की आपण थकत चाललोय, झोपेची गरज आहे, ही फक्त जाणीव जाते, इंडिकेटर जातं. मेंदू फ्रेश होत नाही, कुठलाही फंडामेंटल फरक पडत नाही. इट इज अ स्टिम्युलंट. मग त्याचा आपल्या दैनंदिन जीवनामध्ये आपण काय बदल करू शकतो? एक महत्वाची गोष्ट करायची म्हणजे संध्याकाळी चहा कॉफी घ्यायची. सकाळी घ्यायचं, दुपारी घ्यायचं. चहा कॉफी आपल्या शरीरामध्ये साधारणतः त्याचं हाफलाईफ असतं ते 5 ते 7 तास असतं. म्हणजे तुम्ही 4ला चहा घेतला 5ला तरी 9 पर्यंत तुमच्या शरीरात बऱ्यापैकी प्रमाणात असतो. तेव्हा तुम्ही संध्याकाळी रात्री दुसरी एक महत्वाची गोष्ट, आपण फक्त चहा कॉफी मधूनच कॅफीन येत नाही. आपल्याला थम्सअप मध्ये कॅफीन, कोको कोला मध्ये कॅफीन, रेड बुल मध्ये खूप मोठ्या प्रमाणात आहे. IPL मध्ये मी एक मॅच पाहत होतो आणि त्यामध्ये त्यांनी एनर्जी ड्रिंक म्हणून सांगत होते. तर मी मुद्दाम वेबसाईटवर जाऊन पाहिलं की एनर्जी ड्रिंक मध्ये किती कॅफीन आहे. तर आपल्या रोजच्या चहाच्या कपात असते तिप्पट कॅफीन. आता असं एनर्जी ड्रिंक जर रात्री कोणी घेतलं तर त्याला काय झोप लागणार आहे? हे एनर्जी ड्रिंक नाही, स्टिम्युलंट्स. तर चहा कॉफी घ्या. चहा कॉफीचे बाकी शरीरावर काही दुष्परिणाम नाही. परत सिद्ध झालं कॅफीनमुळे बाकी काही शरीरावर दुष्परिणाम होत नाही, चहा होत नाही. चहाच्या साखरीमुळे होतं. चहाची आपण साखर घेतो ती वाईट आहे, पण चहा इट्सेल्फ आरोग्याला हानिकारक नाही. कॉफी इट्सेल्फ आरोग्याला हानिकारक नाही. एकच प्रकारे हानिकारक होऊ शकते ती म्हणजे तुमची झोप पुरेशी झाली नाही तर. मग काय होतं? आपण रात्री चहा कॉफी घेतो, त्याने आपली झोप डिस्टर्ब होते, त्याच्या दुसऱ्या दिवशी आपल्या कामावर करणार. म्हणून साधारणतः सकाळी आणि अर्ली आफ्टरनून जर तुम्ही लवकर झोपणारे असाल, खूप उशिरा झोपणारे असाल तर मग 5-6ला यायला हवं. पण रात्रीची चहा कॉफी बंद करणं अत्यंत महत्वाचं आहे आपल्या मानसिक आरोग्यासाठी पण आणि आपल्या ओव्हरऑल एफिशियन्सीसाठी. कॅफीन हे जगातलं मोस्ट ट्रेडेड कमोडिटी आहे. मोस्ट ट्रेडेड कमोडिटी म्हणजे पेट्रोल सारखं. जसं पेट्रोल व्हॅल्यू वाईज की इतक्या मोठ्या प्रमाणात चहा आणि कॉफीचा व्यापार होतो, त्याचं कारण इट गिव्स अस दिस फ्रेशनेस. चहावर आणि कविता पण होतात, कॉफीवर कविता होतात. कॉफी बद्दल खूप चर्चा होते आणि आजकाल विशेषतः तरुण मंडळी रात्री वेळात चहा कॉफी घेतात आणि त्याचा त्यांच्या निर्भर करतात. आता व्यवस्थित झोप लागण्यासाठी काय काय करायला पाहिजे? आपण थोडक्यात पाहिलं की झोप किती गरजेची आहे आणि झोप जर पुरेशी झाली नाही तर काय दुष्परिणाम. मग आपण चांगली झोप येण्यासाठी काय काय करू शकतो? पहिली महत्वाची गोष्ट म्हणजे रुटीन.
मी आता हे जे काय बोलणार आहे, आतापर्यंत मी जे काय बोलत होते फक्त पूर्वपीठिका होती, म्हणजे फक्त एक्सप्लेनेशन्स होते. आता मी जे काय बोलतो हे सगळ्यात महत्वाचा सल्ला की उठण्याची वेळ पक्की करायची. सकाळी उठण्याची वेळ पक्की करायची. तुमचं झोपेचं शेड्यूल जितकं रेग्युलर असेल तितकं तुमचं आरोग्य चांगलं आहे. आज 8ला झोपले, उद्या 10ला झोपले, आज 4ला उठले, उद्या 7ला उठले. अगदी तरुण मंडळींना सुद्धा, तरुण मंडळी काही येणारच आहे. तर झोपेचं शेड्यूल रेग्युलर ठेवणं अत्यंत महत्वाचं आहे. फिक्स वेळेला सकाळी उठताना शक्यतो तसं तर अलार्मची गरज नको, अलार्म वापरायला नको, आपल्याला नॅचरली झोपायला पाहिजे. पण आपल्याला आपलं झोपेचं सायकल सेट करायचं असेल तर अलार्म ठेवावा लागेल. काही लोकांना अलार्म मध्ये स्नूज बटन वापरणं हे अत्यंत चुकीचं आहे. त्याने आपल्याला ना झोप येते ना तो आनंद मिळतो. तेव्हा ती जी आपली अवस्था होते ती टाळायची असेल, जर मला 9ला उठायचं तर आपण काय करतो, खूप वेळा 8:30 पासून 8:30चा गजर लावतो, 8:40चा लावतो, 8:50चा लावतो. अनेकांना त्यातून बरं वाटतं. चुकीचं आहे. 9ला उठायचं, 9चाच गजर लावा आणि उठा. आणि आपल्या मेंदूला कळते की आता 9 वाजते, मग आपण एकदम झटक्याने उठतो. तेव्हा स्नूज बटन अजिबात वापरायचं नाही. स्नूज बटन हे आपल्या झोपेसाठी घातक आहे. ती जी आपली 20-30 मिनिटाची चांगली झोप आहे ती पण आपण मिस करतो. तेव्हा स्नूज बटन अजिबात वापरायचं नाही. अलार्म वापरायचा त्याच वेळेचा. रोज उठण्याची वेळ बदलायची नाही. ही सगळ्यात महत्वाचा सल्ला आजचा. मग याच्यावरती आपण अनेकदा शिफ्ट वर्क करतो, अनेकदा कामाचं प्रेशर असतं आणि आपण रात्री बेरात्री जातो. तरी सुद्धा मला असं वाटतं की आपण सकाळची वेळ तीच ठेवावी. मला काय वाटतं, संशोधकांचं म्हणणं आहे सकाळची वेळ तीच ठेवायची आणि मग दुपारी तुम्ही पाहिजे परत झोपून. हा पहिला. त्यानंतर दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे रात्री झोपताना काय करायचं. तर झोपेच्या आधी काहीतरी एक रिलॅक्सिंग रुटीन पाहिजे. मोबाईल बेडरूम मध्ये न्यायचा नाही, हे अवघड आहे. आपल्याकडे अनेक बेडरूम मध्ये टीव्ही पण असतो. खरं तर अंथरुणाचा उपयोग फक्त झोपेसाठी करायचा असं संशोधकांचं, सगळ्या अभ्यासकांचं म्हणणं. बेडमध्ये वाचणं सुद्धा योग्य नाही दिवसा काम करणं. आता मध्ये वर्क फ्रॉम होम होतं. वर्क फ्रॉम होम असताना मी माझ्या जितक्या पेशंट्सला विचारलं त्यातले निम्म्याच्या पेशंट बेडमध्येच लॅपटॉप घेऊन बसतात. तर त्यांनी मी पहिल्यांदा सांगितलं की बाहेर निघा, एक वेगळी वर्क स्पेस करा, तिथे बसा. तेव्हा अंथरुणाचा उपयोग फक्त झोपेसाठी करा. कधी कधी मला असं वाटतं की आपल्या लहानपणीचे आपण गाड्या टाकायचो आणि सकाळी उचलून ठेवायचो, हे आपल्या आरोग्याला खूप चांगली बाब होती. आता काय झालंय की 24 तास प्रत्येकाला रूम पण आहे. आत गेला मुलगा मुलगी की बंद केला, आत एक पडून त्यांचं सगळं काम त्या बेडमध्ये होतं, हे आरोग्याला राहतं. तेव्हा अंथरुणाचा उपयोग फक्त झोपेसाठी करा. तिसरी गोष्ट काय, झोपण्याच्या आधी आपल्याकडे जशी पद्धत नाही रात्री शॉवर घ्यायची, पण जर रात्री शॉवर घेतला, आंघोळ केली तर झोपेला मदत होते, कारण आपली बॉडी कूल होते. पश्चिमेच्या देशांमध्ये सकाळी आंघोळ होतो. पूर्वेकडे तुम्ही जा तर आपण जसं पूर्वेकडे जाऊ, पूर्वेच्या सगळ्या देशांमध्ये रात्री आंघोळ होतो. म्हणजे आपल्याकडे पाहुणे आल्यावर आपण सकाळी त्यांचं पाणी काढून देतो, टॉवेल देतो, त्यांची व्यवस्था करतो. तसं पहिल्यांदा जेव्हा मी पूर्वेकडे गेलो तर रात्री मला ते येऊन सांगायची की सगळी व्यवस्था केली आता तुमच्या आंघोळ. तर जपानमध्ये तर प्रत्येक जण रात्री एक 15 मिनिटं टप मध्ये सोप करतो. अगदी गरीबात गरीब घर असतं, तो टप घराच्या बाहेर असतो, अगदी झोपडीवाला घर असतं, त्यात ते पडून राहतात आणि मग झोपतात. तर रात्रीचा शॉवर जो असतो, आता आपल्याकडे पूर्वी आपल्याला बाहेरून पाणी आणताना गोष्टी वेगळी, पण जेव्हा आपण आता घरातच बाथरूम असतं तेव्हा आणि पण नाही शक्य, त्याने झोपेला मदत. त्यानंतर महत्वाची गोष्ट काय, झोपेच्या आधी अर्धा एक तास तरी टीव्ही स्क्रीन आणि मोबाईल बंद करा. खूप महत्वाचं. आता टीव्ही आणि मोबाईल यांच्या बाबतीत आपल्याला किती जणांनी रात्रीचं सेटिंग केलेलं आहे मोबाईल मध्ये की रात्री रंग बदलतो, असं कोणी केलं. प्रत्येकाने करायचं. प्रत्येक अँड्रॉइड आणि ऍपल फोन मध्ये ही सोय आहे की रात्री आपण सांगितलेल्या वेळी वॉर्म कलर होतात स्क्रीनचे. प्रत्येकाने केलंच पाहिजे. एवढ्याने सुद्धा तुमचं आयुष्य वाढेल इतकी मदत होते.
10 दिवसांनी वाढेल की 10 महिन्यांनी वाढेल, पण झोपेची क्वालिटी वाढते तेव्हा रात्री आपले स्क्रीन्स वॉर्म कलरकडे गेले. दुसरी गोष्ट, आपल्याकडे सगळ्यांकडे स्मार्ट टीव्ही आहेत. किती जणांनी त्या टीव्हीचे रंग ऍडजस्ट केले? स्मार्ट टीव्हीचे रंग कोणी ऍडजस्ट केले नाही. सोपी गोष्ट आहे, त्याच्या सेटिंग मध्ये जायचं. आपण टीव्ही कधी बघतो? सकाळी बघत नाही, दुपारी बघत नाही, रात्री बघतो, होय की नाही? तर रात्री जर टीव्ही बघत असतो तर सगळ्या टीव्हीचं सेटिंग वॉर्म कलर्सला करून ठेवायचं. कारण आपण टीव्ही बघतो आणि आता टीव्ही मोठे होत चालले, म्हणजे तो टीव्हीचा प्रकाश पूर्ण रूमवर पसरलेला असतो. तेव्हा सगळं स्मार्ट टीव्हीचं सेटिंग जे आहे ते वॉर्म कलर्सला करणं अत्यंत महत्वाचं आहे. कारण आपण संध्याकाळी टीव्ही बघतो आणि जो ब्लू लाईट असतो, दिवसभराचा आपला जो सूर्यप्रकाश असतो हा निळा असतो, पांढरा निळा पांढरा, आणि ह्या प्रकाशाने झोप पुढे ढकलली जाते. संधी प्रकाश जो असतो संध्याकाळचा सूर्यास्ताचा प्रकाश, हे पण उत्क्रांतीमध्ये झालाय. सूर्यास्ताच्या वेळी किंवा ऑरेंज सोनेरी रंग असतो, तो रंग आला तांबडा की मग आपल्या मेंदूला सिग्नल जातो की झोपेची वेळ जवळ येत चालली. तेव्हा सगळ्यांनी घरी गेल्यावर स्मार्ट टीव्ही आहे तुमच्याकडे, त्याच्या सेटिंग मध्ये वॉर्म करा. कारण आपण टीव्ही रात्री बघतो आणि नेमका रात्री मग आपला ब्लू लाईट असतो. हेच आपल्याला लॅपटॉप मध्ये पण करता येईल. लॅपटॉप मध्ये पण सेटिंग असतं. तसं अनेक टेक्नॉलॉजी कंपन्यांनी त्यांच्या वतीने सगळं आपल्याला दिलं. लॅपटॉप मध्ये आपल्याला सेटिंग, माझ्या लॅपटॉप मध्ये सेटिंग 7 वाजता, मी जर लॅपटॉप बघत असेल किंवा मोबाईल बघत असेल 7 वाजता रंग बदलतो, म्हणजे पांढरा रंग पिवळा व्हायला. त्याने आपल्या झोपेवर चांगला परिणाम. टीव्ही झाला, लॅपटॉप आणि मोबाईल हे स्क्रीन आपल्याला कमी. एक असं लक्षात आलं की रात्री वाचल्याने झोपेला मदत होते, पण तुम्ही जर स्क्रीनवर वाचत असाल आणि पुस्तक वाचत असाल तर पुस्तक वाचल्याने तुमची झोप चांगली लागते. हे खूप महत्वाची गोष्ट आहे. आणि याच्यावर अजून एक अनरिलेटेड संशोधन असं आहे की तुम्ही कुठली गोष्ट लिहिता आणि मोबाईलवर लिहिता. आजकाल मी खूप वेळा तरुणांना बघतो, त्यांना काही महत्वाची गोष्ट सांगितली की मी म्हणतो लिहून घे, आणि मग ते मोबाईलवर लिहितात. तर असं लक्षात आलं शास्त्रज्ञांच्या की कागदावर लिहिल्याने स्मरणात चांगलं राहतं मोबाईलवर लिहिण्यापेक्षा. तेव्हा आमच्या जनरेशनचे, आता आम्ही 60कडे वळल्यामुळे आमच्या जनरेशनच्या अनेकांना सवय, महत्वाची गोष्ट असते की कागद घेऊन लिहितो आणि मग ते त्याने आपल्याला फायदा होतो. तसं पुस्तक जर घेऊन तुम्ही वाचत असाल तर त्याने तुम्हाला जास्त फायदा आहे स्क्रीन वाचण्यापेक्षा, त्याने झोपेला मदत होते. अजून एक महत्वाची गोष्ट जी आता कमी कमी होत चालली, आउटडोर. आपण जसं लहान असताना, तरुण असताना दिवसभर उन्हाळ्याचं बाहेर, आजकाल उन्हाळ्यात नाही, आपणही कमी केलं, आपणही घराबाहेर जात नाही. कमीत कमी 30 मिनिटं आपण बाहेर गेलं पाहिजे, कमीत कमी. म्हणजे मिनिमम तुम्ही जितकं जास्त वेळ घराबाहेर थांबा तितकं तुमच्या आरोग्याला, झोपेला ते पोषक. किती महत्वाचं आहे. काही वर्षापूर्वी दुर्दैवाने 99 वर्षाच्या असताना गेल्या, माझ्याकडे पेशंट होता 99 वर्षाचा, आणि त्या बाहेर जायला नाही म्हणायचं, रात्रीची झोपेची कंप्लेंट करायचं, व्हीलचेअरवर. तर मी त्यांच्या केअरटेकरला सांगितलं होतं की यांना रोज रात्री व्हीलचेअर मध्ये, लिफ्ट मध्ये गेटवर घेऊन बसवायचं आणि 2 तास बाहेरच बसवायचं, परत घेऊन यायचं. अगदी त्याने सुद्धा तुमच्या झोपेची क्वालिटी वाढते, तुमचं मानसिक आरोग्य वाढतं. तेव्हा घराबाहेर पडणं, निसर्गातला व्यायाम जास्त फायद्याचा असतो. हे परत सिद्ध झालं. जिम मधल्या व्यायामापेक्षा निसर्गाच्या व्यायामाने फायदा जास्त होतो. तुम्ही बाहेर जाता आणि हे सर्वच बाबतीत सिद्ध झालं. अगदी निसर्गात राहणारे लोक, म्हणजे ज्यांच्या खिडकीतून झाडं दिसतात किंवा घराच्या आजूबाजूला झाडं आहेत आणि ज्यांच्या घराच्या आजूबाजूला झाडं नाही, अशा लोकांचा जेव्हा अभ्यास केला सायकॅट्रिस्ट, तेव्हा फक्त आजूबाजूला वनराई असणं, झाडं असणं याने डिप्रेशनचं प्रमाण कमी होतं. आता अनेक संशोधनामध्ये एक महत्वाचा फॅक्टर काय असतो, तुम्ही कंट्रोल ग्रुप कसा शोधायचा. म्हणजे माझी आणि परागची तुलना कशी होऊ शकेल, कारण आम्ही वेगळे व्यक्ती आहोत. मग त्यांनी काय केलं की नर्सचे ऑर्डर्स असतात, म्हणजे जे संन्यासी होतात त्यांचा दिनक्रम तोच असतो, एकच फिलॉसॉफी असते, त्यांचं बाकी सगळ्या सवयी एकदम एक्झॅक्ट सारख्या असतात. तर त्यांनी अशा मोनॅस्ट्री शोधल्या ज्या मोनॅस्ट्रीच्या आजूबाजूला बिलकुल हिरवळ नाहीये, झाडं नाहीये,
आणि अशा मोनॅस्ट्रीज असे मठ शोधते की त्यांच्या आजूबाजूला खूप हिरवळ आहे आणि त्यांनी पाहिलं की जिथे खूप आजूबाजूला होणारे झाडे त्या नॉन्स मध्ये डिप्रेशनचं प्रमाण सिग्निफिकंटली कमी आहे. तेव्हा दिवसा बाहेर पडणं याने पण झोपेचं आपली जी क्वालिटी आहे ती सुद्धा. अजून एक महत्वाची गोष्ट, हा जो व्यायाम करतो आपण हा झोपेच्या आधी 2-3 तास नको करा, साधारणतः 4 तास आधी संपवा. शतपावली करायला रात्री बाहेर पडतं ते ठीक आहे, पण जर तुम्हाला सिरियस एक्सरसाइज करायचा असेल तर तुमची झोपेच्या वेळेच्या 4 तास आधी संपलेली पाहिजे. तुम्ही अगदी झोपेची वेळ तेव्हा खूप व्यायाम कराल तर तुमची बॉडी हीट होते, गरम होते शरीर, आणि आपल्याला झोपेसाठी शरीर थंड होणं गरजेचं असतं. तेव्हा आपली बिलकुल थंड हवी, शांत हवी, अंधारी आहे आणि आवाज नसणारी आहे. एक परत अनेकदा काही गोष्टी संशोधनाच्या कशा लक्षात येतात, काही गावांमध्ये त्यांनी स्ट्रीट लाईट्सचे रंग पिवळ्याच्या ऐवजी ब्लू व्हाईट केले. आपल्याकडे सोडियम तुम्ही मर्क्युरी लॅम्प खूप असायचे बघा, त्यांच्या असं लक्षात आलं की ज्या गावांमध्ये त्यांनी एक ब्लू व्हाईट लाईट लावले त्या गावांची झोपण्याची वेळ अर्धा पाऊण तास पुढे ढकलली गेली. रूम घरात सुद्धा, कारण तो लाईट कुठेतरी फिल्टर म्हणून आत येतोच. तेव्हा हा जो उजेड आहे हा खूप महत्वाचा. मी माझा अनुभव सांगतो, मला कधीही रात्री लवकर झोप लागत नाही, मी उशिरा झोपतो आणि उशिरा उठतो. पण लहानपणी आमच्या गावामध्ये वीज नव्हती, त्यामुळे तिथे रात्री 7 ला अंधार झाला अंधार. आयुष्यात मी जर वेळेवर कधी झोपलो असेल आणि पहाटे उठलो असेल तो फक्त लहानपणी आमच्या गावात, कारण अंधारच झाला आपोआप होते. काही लोक एक्स्ट्रा सेन्सिटिव्ह असतात, हे जे आर्टिफिशियल लाईट आहे म्हणजे एडिसनने शोध लावला हा आपल्याला एक प्रकारे मदत आहे, तसं घातक पण. ज्यांनी एलईडी लाईट लावले आपल्या घरातले सगळे एलईडी लाईट आणि ट्यूबलाईट रात्री 7-8 ला बंद केले पाहिजे आणि त्यानंतर फक्त पिवळ्या रंगाचे दिवे ठेवले पाहिजे. याने सुद्धा तुमच्या झोपेच्या क्वालिटीमध्ये फरक पडतो. एलईडी लाईट्स आणि ट्यूबलाईट्स हे पांढऱ्या रंग आहे, निळा पांढरा रंग आपल्या झोपेला पुढे ढकलतो, पिवळा सोनेरी रंग झोपेला जवळ करतो. त्यामुळे 8 ला हे केलं जातं. आपल्याला जर वेळ असेल तर थोडा वेळ आहे, त्यामुळे आपण चर्चा चालू करू. यानंतरची एक महत्वाची गोष्ट म्हणजे अल्कोहोल. नाईट कॅप म्हणतात अल्कोहोल, जे रात्री थोडेसे घेत जातात झोप बरी लागते. झोपेमुळे अल्कोहोलमुळे झोपेचं आर्किटेक्चर बिघडतं, सुधारत नाही, आणि विशेषतः अल्कोहोलचा परिणाम होतो स्वप्नांच्या झोपेत. तेव्हा बाकी काय त्याचे परिणाम दुष्परिणाम असतील, पण एक महत्वाचा जो परिणाम आहे अल्कोहोलचा की तुमची स्वप्नांची झोप अफेक्ट होते, ती कमी होते. आणि दुसरी गोष्ट होते की तुम्हाला जर रात्री तुम्ही 2 ते घेतले आणि झोपलाय आणि मग नंतर तुम्हाला राग येते, पण बेसिकली अल्कोहोल एक मुंगी आणणारं औषध. तेव्हा रात्रीचं अल्कोहोल किंवा टोबॅको, स्मोकिंग असो किंवा तंबाखू असो, हे आपल्याला झोप पुरेशी लागू देत नाही आणि त्याने आपल्या झोपेचं आर्किटेक्चर बिघडतं. आता आपण पाहिले की आपली झोप म्हणजे काही इनॅक्टिव्ह स्टेट नाही, लाईट बंद केला आणि किंबहुना असं आहे की आपला मेंदू आपल्या शरीराच्या 1-2% पण वजन नाही. आपण जेव्हा झोपतो तेव्हा 20% ऑक्सिजन आपल्या कंझम्पशन मेंदूचं असतं, इतका मेंदू ऍक्टिव्ह असतो. म्हणजे एखाद्या हॉटेलमध्ये किचन चालू आहे आणि हॉटेल बंद आहे तेव्हा जी ऍक्टिव्हिटी असते पूर्ण हॉटेलचं सगळं काम मागे चालू आहे, कुकिंग चालू आहे, पदार्थ येत आहेत, रॉ मटेरियल येते, काय काय करतात, तसं आपल्या मेंदूचं. तेव्हा स्लीप आर्किटेक्चर डिस्टर्ब होतं अल्कोहोलने आणि दोघांमध्ये. यानंतर काही औषधांचा पण आपल्या झोपेवर परिणाम. मग हे तुमच्या संबंधित डॉक्टरांना तुम्ही विचारा जर तुम्हाला असं वाटत असेल की औषधाचा परिणाम होतोय का झोपेवर. त्यातलं 1-2 ब्लड प्रेशरचे औषधच आहेत त्याने होऊ शकते, पण हे तुमच्या डॉक्टरांनी तुम्हाला सांगायचं, हे एक लक्षात ठेवण्याची. त्यानंतर आपण झोपताना जर एखादी काहीतरी रिच्युअल लावून घेत, उदाहरणार्थ काही महिला रात्री झोपेच्या आधी पोटा साफ करतील, उद्याची तयारी करून ठेवतील,
मग मुलांचं काय असेल ते कामं करतील आणि मग त्यांची ती नाईट टाइम रिच्युअल असते. तसे आपल्या प्रत्येकाला एक नाईट टाइम रिच्युअल आहे. ही जर रिच्युअल असते 10-15 मिनिटाची तर मग त्याने आपली झोप चांगली राहते. कारण आपल्या मेंदूला सिग्नल जातो, आपल्या मेंदूला सिग्नल जातो की आता झोपेची वेळ होती. मी जसं म्हटलं की आपला मेंदू खूप ऍक्टिव्ह आहे आणि झोपेमध्ये खूप बुद्धीचं काम करतो. याचे अजून एक महत्वाचं उदाहरण असं की आपली झोप ही जशी एखादी आठवण ठेवण्यासाठी स्मृतीसाठी महत्वाची आहे तशी विसरण्यासाठी पण महत्वाची आहे. समजा तुम्ही दिवसभरामध्ये खूप काही, एक उदाहरण तरी देतो की मला 4 मित्रांना 4 ठिकाणी सोडायचं आणि त्या 4 जणांनी मला सांगितले की मला इथे सोडायचं, इथे सोडायचं, इथे सोडायचं. एक 5वा मित्र आहे त्याने त्याचा घरचा पत्ता सांगितला की मी नवीन घराची हा पत्ता आहे. आणि जर 7 दिवसांनी मला कोणी विचारलंय तर तुम्ही 4 मित्रांना कुठे सोडायचं होतं, कदाचित मी विसरलेलो असेल पण एकाचा जो नवीन पत्ता तो लक्षात राहील. का तर कुठेतरी आपल्याला आपण जेव्हा दिवसभर जे काय करतो त्याला त्याग असतो. अनेक जे मेमरीचा अभ्यास करतात त्यांचं तो म्हणणं असं आहे की मेमरी इज अन आर्ट ऑफ फॉरगेटिंग. कारण दिवसभरात काय काय होत असतं आपण सगळं लक्षात ठेवत नाही. हे जे आपण विसरतो हे सुद्धा सिलेक्टिव्हली होतं. सिलेक्टिव्हली गोष्टी आपण विसरतो आणि सिलेक्टिव्हली लक्षात राहतो कारण त्यांचं लेबलिंग होत असतं दिवसभर आणि रात्री मग त्यांची छाननी होते. परत मी लायब्ररीचं जसं उदाहरण दिलं तसं कुठली पुस्तकं कुठे जातील, कुठली पुस्तकं ठेवायचीच नाही, नको आम्हाला रिजेक्ट. तर हे जे रिजेक्ट आहेत ह्या मेमरीजना रिजेक्ट करण्याचं काम पण रात्री झोपेत होत असतं. आणि खूप महत्वाचं आहे. नुसतं एवढंच नाही, आज मी दिवसभर वाचलंय, आजचीच गोष्ट सकाळपासून वाचतोय आणि आजच वाचलेलं मला आता आठवत नाही पण दुसऱ्या दिवशी आठवायला लागतं. का? कारण दिवसभरामध्ये त्यांची अरेंजमेंट झालेली नसते. तेव्हा कधी कधी दिवसा आपली मेमरी मिक्स होते पण आपण झोपलो तर त्या हरवलेल्या ज्या स्मृती आहेत त्या परत उजागर होतात, परत त्या आठवतात. तेव्हा झोप ही खरी एक मोठी किमया आहे, की नाही? म्हणजे आपण आजच वाचलेलं आजच आठवत नाही पण दुसऱ्या दिवशी आठवत. अजून एक महत्वाची गोष्ट, आपले जे मोटर स्किल्स असतात आपलं आपण त्याला मसल मेमरी म्हणतो, खरी मसल मेमरी नाहीये. सायकलिंग आहे, टेबल टेनिस खेळतो, स्पोर्ट्स खेळतो, फुटबॉल खेळतो, ज्या ज्या आपण शारीरिक कृती करतो या सगळ्या शारीरिक कृतींना आपण स्किल मेमरी म्हणतो. हे स्किल आहे, हे स्किल आपल्या मेंदूमध्ये कुठेतरी ते त्याची यंत्रणा असते. अनेकदा असं लक्षात आलेलं आहे की एखादा समजा आपल्याला क्रिकेट चांगला माहिती आहे, मी दिवसभर क्रिकेटची प्रॅक्टिस करतोय रिव्हर्स स्वीप खेळण्याची आणि मला जमतच नाही आणि मी झोपतो आणि दुसऱ्या दिवशी जातो लगेच जमायला. हे फक्त खेळाडूंचं नाही, हे म्युझिशियनचं पण खूप वेळा लक्षात आलं की एखादा पियानिस्ट, तबलावाला आहे, पेटीवाला आहे, एखादा म्युझिशियन त्याला तो सूर तो आला सापडतच नाही आणि मग तो सोडून देतो आणि दुसऱ्या दिवशी सापडतो. म्हणजे काय होतं, रात्री कुठेतरी त्यांचं ऑर्गनायझेशन होत असतं. एवढंच नाही तर अनेकदा झोपेमध्ये काहीतरी क्रिएटिव्ह गोष्टी पण होतात. पिरियडिक टेबलचं एक मोठं उदाहरण आहे. मला नावं काही आठवत नाही त्याच्यामुळे मला रशियन सायंटिस्टचं नाव आठवत नाही. ज्या रशियन शास्त्रज्ञाने पिरियडिक टेबलचा शोध लावला तो अनेक वर्ष अनेक दिवस अभ्यास करत होता की त्याने वेगवेगळे लेवल बनवले होते की लिथियमची अटॉमिक नंबर किती, न्यूट्रॉन किती, याचा अटॉमिक नंबर किती येतात आणि त्याला त्यांची अरेंजमेंट जमत नव्हती. त्याला खात्री होती की हे रॅन्डम नाही, आपले हे जे सगळे एलिमेंट्स होते रॅन्डम नाही, यांच्यामध्ये काहीतरी मेथड आहे त्याला खात्री होती पण ती मेथड काय त्याला कळत नव्हती. आणि एक दिवस झोपेमध्ये त्याला स्वप्नात अचानक ती मेथड दिसली की अशी अशी आहे आणि मग तो पटकन झोपेतून उठला त्याने घेऊन काय. अर्थात याच्यामागे एक महत्वाची गोष्ट, तो त्या अभ्यासाला त्या विषयाला पूर्ण चांगलं जाणून होतं. मी असतो तर मला ते जमलं नसतं. त्याला ती माहिती आली होती म्हणजे त्याने पुरेसा अभ्यास केला होता पण जो शेवटचा पुश होता त्याला त्याच्या स्वप्नात मिळालं. त्यामुळे आज सर्व टॉप परफॉर्मिंग सायंटिस्ट असू दे, इव्हन टॉप चेस प्लेयर्सला सुद्धा स्लीप कन्सल्टंट असतो. NBA टीम्स आहेत त्या जगातल्या सगळ्यात महागड्या टीम, त्यांना ते स्पेशल स्लीप कन्सल्टंट हायर करतात. तेव्हा तुम्हाला हायेस्ट लेवलला जर परफॉर्म करायचं असेल तर तुम्हाला तुमच्या झोपेची काळजी घेणं महत्वाचं आहे. झोपेची खरोखर किमया आहे की काय काय होत असतं.
म्हणजे मी जसं आहे स्किल मेमरी दिवसभरात आपण विसरतोय, जमत नाहीये, झोपतो दुसऱ्या दिवशी यायला. तर अशा अनेक प्रकारे जसं मी सांगितलं की 15,000 कोटी सेल्स आहेत. अनेकांना असं वाटतं की आपला मेंदू म्हणजे कम्प्युटर आहे. अनेकांना एक आपल्या मेंदूबद्दल किंवा मनाबद्दल मेकॅनिस्टिक अंडरस्टँडिंग. अनेकदा शास्त्रज्ञांना पण असं वाटतं की आपण बॅकअप घेऊ मेंदूचा. अजिबात अशक्य आहे. आपल्याला आज आपल्या सर्व परमाणू जे त्यांची पण माहिती नाही. नवीन नवीन शोध लावत राहतात, नवीन क्वाक शोधतो. ह्या तर पेशी आहेत. 15,000 कोटी पेशी ज्या एकमेकांमध्ये कम्युनिकेट करतात त्यातल्या निम्म्या तरी करतात, बाकी ग्लायल सेल्स. यांचं जे परम्युटेशन कॉम्बिनेशन आहे, आपल्या एका मेंदूतल्या पेशी एकमेकांशी कम्युनिकेट करतात, याचं जे परम्युटेशन आणि कॉम्बिनेशन आहे ते पृथ्वीवरच्या अणूंपेक्षा जास्त आहे. तुम्ही विचार करा की व्हॉट कॉम्प्लेक्स ऑर्गन दिसेल. तुम्ही नेव्हर बी एबल टू रेप्लिकेट आर ब्रेन, कारण उत्क्रांतीच्या करोडो वर्षांनी, अब्जावधी खरडोवधी वर्षांमध्ये ते इव्हॉल्व झाले. आणि या मेंदूमध्ये आपल्याला जर त्याला सुरक्षित ठेवायचं असेल, मागे मी इथे तयारी दीर्घ खेळायची आशा असे चर्चा केली होती आणि ते मध्यमवयीन मित्रांसाठी होती की आपल्याला जर आपला मेंदू सुरक्षित चांगला ठेवायचा असेल दीर्घकाळ, 80 वर्षी पण आपल्याला वाटतं की आपण असंच असावं, तल्लख बुद्धीचं असावं, 90 वर्षी पण आपण असं असावं, तर झोपेला इग्नोर करू नका. ही झोप अत्यंत महत्वाची. आता आपण अल्कोहोल बद्दल बोलतो त्या आणि त्यावेळी तुम्हाला जायचं की अल्कोहोल मध्ये गुंगी येते, झोप नाही गुंगी आहे. तसं झोपेच्या गोळ्या ज्या आहेत, या गुंगीच्या गोळ्या आहेत, त्यांना झोपेच्या गोळ्या म्हणून चुकीचं आहे. अनेकदा डॉक्टर्स देतात गोळ्या, सायकॅट्रिस्ट मोठ्या प्रमाणात देतात. पण आम्ही जेव्हा सायकॅट्रिस्ट गोळ्या देतो, कुठल्या औषध देतो, मूड स्टेबिलायझर असो, अँटीसायकोटिक्स असो, अँजिओलायटिक्स असो, त्यांचे साईड इफेक्ट झोप असते. गुंगी येणं हा त्या औषधाचा साईड इफेक्ट आहे, झोप येण्यासाठी देत नाही. कधी कधी असं होतं की एखादा पेशंट म्हणतो की मला अजिबात झोप येत नाही, माझ्याकडे 2 औषधं देण्यासाठी, त्यातल्या ज्या औषधाचा साईड इफेक्ट झोप आहे ते औषध मी प्रिफर करतो, कारण त्याला झोप येत नाही, त्याला बोलून गुंगी. पण झोपेची औषधं हे विस्मय आहे. झोपेची औषधं ऍक्च्युली गुंगीची औषधं असतात. सायकॅट्रिस्ट शक्यतो तुम्हाला झोपेची औषधं देणार नाही, तो तुम्हाला मूड स्टेबिलायझर देतो, अँटीसायकोटिक्स देतो, अँजिओलायटिक्स देतो, त्यांचा साईड इफेक्ट असतो झोप व्यवस्थित. ही फार महत्वाची बाब. अनेकदा झोपेची औषधं डॉक्टर्स देतात, कारण आपण पण डॉक्टरकडे जातो आणि डॉक्टर परिचित झाला की आपल्याला असं वाटतं की डॉक्टरने थोडी तर मदत केली पाहिजे. आणि आम्ही पण मनुष्य आहोत, आम्हाला पण वाटतं की आम्ही मित्र म्हणतोय तिथं लिहून देतो. आणि अशा प्रकारे मोठमोठे एपिडेमिक सुरू होतात. ओपिओइड एपिडेमिक इन USA, विच इज लॅक्स ऑफ पीपल. ही सुरुवातच अशी झाली आणि सस्टेन झाली. प्रिस्क्राईब मेडिसिनने सुरू झालं. तेव्हा तुम्हाला तुमच्यापैकी कुणी आणि तुमचे परिचित, तुमची जिव्हाळ्याची व्यक्ती जर झोपेची गोळी घेत असेल तर डॉक्टरशी भेटा, डॉक्टरशी बोला, 4 प्रश्न विचारा. आपण भाजी घ्यायला जातो तरी 4 प्रश्न विचारतो, तर डॉक्टरला 4 प्रश्न विचारा, ते जे म्हणतात ते ऐकून घ्या. एक महत्वाची बाब अशी आहे की आता मी तुम्हाला जे सांगतोय झोपेबद्दल, हे मी माझ्या अनेक पेशंट्सना सांगतो, त्यातले 25% फॉलो करतात. त्यामुळे ही जी काही पेशंट्स आहेत त्यांनी रात्रीचा मोकळा शोधला, मी त्यांना एकदा विशेष त्यांचा सत्कार करणार आहे, त्यांनी ऐकलं. कारण आपलं सांगणं सल्ला एक अनसर्टन गिफ्ट. तेव्हा तुमच्या जिव्हाळ्याच्या व्यक्तींपैकी कोणीही जर झोपेच्या गोळ्या घेत असतील तर तुमच्या डॉक्टर्सने विचारा, सायकॅट्रिस्टला विचारा. सायकॅट्रिस्टच्या गोळ्या झोपेच्या गोळ्या नसतात, त्या वेगळ्या कारणाने दिलेल्या असतात. अँझायटीसाठी दिलेल्या असतात, मूड डिसऑर्डरसाठी दिलेल्या असतात, इतर काही कारणासाठी दिलेल्या असतात. त्याचा साईड इफेक्ट झोप असतो. तेव्हा मग झोपेसाठी काय करायचं, मी तुम्हाला ह्या ज्या गोष्टी सांगितल्या, ह्या गोष्टी सोडून एक महत्वाची गोष्ट म्हणजे स्पेशली ट्रेन व्यक्ती असेल. आजकाल काय सगळीकडे काउन्सिलरचं पीक झालं. आठवड्यावर कुठेतरी काहीतरी ट्रेनिंग देतो तो स्वतःला काउन्सिलर म्हणतो. तसं नाही, स्पेशलाइज ट्रेनिंग असेल झोपेमध्ये तर अशी व्यक्ती मग झोपेसाठी कॉग्निटिव्ह बिहेवियरल थेरपी असते. CBTI म्हणतात त्याला, कॉग्निटिव्ह बिहेवियरल थेरपी फॉर इन्सोम्निया. दॅट इज द राईट वे टू अप्रोच स्लीप डिस्टर्बन्स. तुम्हाला झोपेचा अडचण असेल तर मी सांगितले तसे उपाय करा. त्याने फायदा होत नसेल तर
त्याच्यासाठी कॉम्युनिटी बिहेवियर थेरपी असते. तुमच्या पर्टिक्युलर व्यक्तीसाठी मी जसं म्हटलं की आपल्या प्रत्येकाचं घड्याळ वेगळं, मग त्यासाठी तो जो थेरपिस्ट असेल, सायकॅट्रिस्ट असेल, तो मग तुमचा अभ्यास करून अनेक आठवडे चालताय आणि मग तुम्हाला ती व्यवस्थित तुमची घडी बसून देतो. त्यानंतर असं लक्षात आलंय की एकदा CBTI नंतर मग आयुष्यभर त्या व्यक्तीला मदतीची गरज पडत नाही, कारण मग आता त्याच्या लक्षात आलं काय महत्वाचं. मी माझं उदाहरण सांगतो. कोविड मध्ये नाशिकला, पुण्यात असेपर्यंत मी खूप चहा कॉफी प्यायचो, डॉक्टर असून पण कधीही प्यायचो. आणि इथे आल्यानंतर मग थोडं दुपारची झोप व्हायला लागली, बाहेर पडायचं प्रमाण कमी झालं आणि मग लक्षात आलं की अरे रात्रीच्या झोपेला खरोखर मोठा परिणाम होतोय चहाचा. आणि दुपारी 4-5 नंतर चहा पूर्ण बंद केली. आता मी आयुष्यभर रात्री चहा घेण्याची शक्यता शून्य आहे, कारण मी अनुभवाने पाहिलं. तसं CBTI मध्ये सुद्धा जर तुम्ही एकदा तुमच्या झोपेबद्दल नीट समजून घेतलं, नीट प्रयोग केला, ती झोपेची घडी एकदा बसली की मग आयुष्यभर तुम्हाला झोपेमध्ये अडचण येणार. आता शेवटी आपण येऊया झोपेच्या संबंधित जे काय आजार आहेत त्यांच्याबद्दल मी 5 मिनिटात बोलेन आणि त्यानंतर आपण थांबूया, कारण आम्हाला ते 1.25 तास झालाय जवळपास. पहिला महत्वाचा आजार म्हणजे त्याला इन्सोम्निया म्हणतात, निद्रानाश. अनेक मानसिक आणि शारीरिक आजारांबरोबर झोप डिस्टर्ब होते. विशेषतः क्रोनिक पेन, दुखणं असलं की झोप डिस्टर्ब होते. आणि दुखत असताना दुखण्याच्या गोळ्या घेण्याऐवजी आपण झोपेच्या गोळ्या घेतो. जगभरचा अनुभव असा आहे की पेन मेडिकेशन हे कमी दिलं जातं, अंडर प्रिस्क्राइब, आणि स्लीप मेडिकेशन इज ओव्हर प्रिस्क्राइब. तेव्हा पेन मेडिकेशन आणि अनेकदा अगदी 2 क्वेश्चन घ्यायला सांगितलं की डॉक्टर किडनी खराब होईल का. तुम्ही जेवढं पेन मेडिकेशन घेता ते कागदावर लिहून तेव्हा तुमच्या डॉक्टरला जाऊन दाखवा, मागच्या महिन्यात मी या 4 बुफेन घेतल्या किंवा 10 न्यूकॉक्सिड घेतल्या, काय घेतलं त्यामुळे दाखवा. डॉक्टर तुम्हाला सांगतील सुरक्षित आहे की नाही. पण पेन मेडिकेशन हे झोपेसाठी, जर तुमची दुखण्यामुळे झोप येत नसेल तर झोपेची गोळी हा उपाय नाही, पेन मेडिकेशन हा उपाय. इत्यादी तुमचे डॉक्टर तुम्हाला सल्ला. मानसिक आजारांबरोबर झोप डिस्टर्ब होते सगळ्यांना माहिती, त्याचं बायडिरेक्शनल संबंध. काही तर मानसिक आजार असे की फक्त एक रात्र जर झोप खूप डिस्टर्ब असली तरी ट्रिगर होतं. विशेषतः बायपोलर मूड डिसऑर्डर मध्ये झोप व्यवस्थित राखणं खूप गरजेचं आहे. मी कधी माझ्या पेशंट्सना सांगितलेलं आहे की तुम्ही जर झोपेला सांभाळत नसाल तर तुम्ही माझ्याकडे फॉलो का पण इतकं बायपोलर मेडिसिन मध्ये झोप महत्वाची. मग सायकॅट्रिक आजार नसताना सुद्धा झोप डिस्टर्ब होते, त्याला प्रायमरी इन्सोम्निया म्हणजे मग आठवड्याचे 3-4 दिवस तुमची झोप डिस्टर्ब आहे, दिवसा पुरेशी झोप म्हणून तुम्हाला थकवा जाणवतोय, तुमच्या कामावर परिणाम होतो. आणि त्याला मी सांगितलं तसे हे उपाय स्लीप हायजीन, आपण झोपेचं आरोग्य सांभाळणं आपल्या हातात आहे, ते सगळ्यात महत्वाचं. दुसरा एक आजार आहे स्लीप पॅरालिसिस, म्हणजे झोपेमध्ये जाग येते आणि हातपाय हलवता येते. खूप कॉमन. इथे बसलेल्या लोकांपैकी कमीत कमी 25-30 लोकांना आयुष्यात कधीतरी असं झालेलं आहे की झोपेतून जाग येते. याचं कारण असं की जेव्हा आपण स्वप्न बघतो तेव्हा आपल्या मेंदूने आपल्या शरीराला पॅरलाइज केलेलं असतं आणि मग ते जे डीपॅरलाइज म्हणजे जो कंट्रोल काढून घेण्याचं काम होत नाही आणि मग स्लीप पॅरालिसिस थोड्या वेळाने जातं, ते भयावह घाबरणावर असतं. त्यानंतरची एक स्लीप डिसऑर्डर आहे ILS, रेस्टलेस लेग सिंड्रोम. म्हणजे झोपेच्या वेळी काही लोकांच्या पायामध्ये विचित्र स्वप्न सुरू होतं, मग पाय हलवत करतो. तुम्ही पाहिलं असेल, तुम्हाला माहितीच असेल, त्यात काही जेनेटिक कॉम्पोनंट पण असतो, आई वडिलांना असतं, मुलाला पण असतं आणि त्याचा झोपेवर परिणाम होतो. त्याच्यासाठी पण तुमचं दिवसाचं आरोग्य तुम्हाला मदत करू शकतं, त्यासाठी औषधं पण रेस्टलेस लेग सिंड्रोम. एक अजून अत्यंत महत्वाची गोष्ट म्हणजे ऑब्स्ट्रक्टिव्ह स्लीप ऍपनिया. हे पुरुषांमध्ये विशेषतः जे दणकट माणसं असतात, थिकनेक आणि खूप घोरतात, त्यांच्यामध्ये मोठ्या प्रमाणात असतं. आणि काय होतं तेव्हा की रात्री सारखी त्यांची श्वास पायला खाली पडते आणि श्वास बंद होतो
आणि जाग येते, पण ती इतकी मायक्रो थोडा वेळ जाग येते त्याच्या लक्षात येत नाही. मग रात्रभर झोपून सुद्धा ऑब्स्ट्रक्टिव्ह स्लीप ऍपनियाच्या व्यक्तीला झोप पुरेशी होत नाही, मग दिवसभर गुंगे येते. याचं एक सोपं उदाहरण म्हणजे जर तुम्ही टीव्ही बघता बघता तुम्हाला झोप येत असेल, 4 लोक बसले आणि तुम्हाला गुंगे येत असेल, तुम्ही कारमध्ये प्रवास करताय, आय होप नॉट ड्रायव्हिंग, आणि तुम्ही को पॅसेंजर आहात आणि ड्रायव्हर बोलतोय तुमच्या तुम्हाला गुंगे येते, तर शक्यता आहे की तुम्हाला ऑब्स्ट्रक्टिव्ह स्लीप ऍपनिया असू शकते. विशेषतः पुरुषांमध्ये ज्यांची मान जास्त मोठी असते, वजन जास्त असेल आणि खूप भोळत असते, तर त्यांनी स्लीप स्टडी केला आणि सीपॅप मशीन वापरलं तर त्याचा खूप फायदा. ही जी झोपेच्या ह्याच्या कंडिशन्स आहेत याच्यात खूप ड्रामॅटिक स्लीप वॉकिंग, म्हणजे झोपेमध्ये ती व्यक्ती चालते फिरते काही काही काम पण करते. हे जे स्लीप वॉकिंग होतं, हे स्लीप वॉकिंग फक्त शांत झोपेत होत, स्वप्नांच्या झोपेत होत नाही. आपल्याला जर कोणी सांगितलं तर असं वाटेल की स्वप्न पडते मग तो करतो, नाही. स्वप्नांच्या झोपेत आपलं शरीर पॅरलाइज असतं, त्यामुळे स्वप्नांच्या झोपेमध्ये आपण काहीच करू शकत नाही, आपण पॅरलाइज असतो टोटल. ही जी शांत झोप असते त्या शांत झोपेमध्ये काही लोक चालायला, मग दरवाजे उघडतात, कधी कधी दरवाजे उघडून फिरून पण येतात, आणि हे कधी कधी धोकादायक असू शकतं. हे खूप रेअर आहे, पण कधी कधी त्यांच्याकडनं काही दुर्घटना पण होऊ शकते, काळ चालून धडक केली, पण हे खूप कॉमनली रेअर आहे, पण असं होऊ शकतं. आणि त्याच्यावर आता जसं अभ्यास वाढला तसं चांगली औषधं सुरू झाली. तर ही झाली झोपेबरोबर असोसिएटेड ज्या कंडिशन्स आहेत, ज्याला आपण म्हणतो पॅरासोमनिया, ते डिप्रेशन मध्ये अँझायटी मध्ये झोपेवर परिणाम होतो. आणि आपल्यापैकी इथे थोडासा 150-200 लोक होते, तर याच्यापैकी कमीत कमी 20 लोकांना आयुष्यात कधीतरी डिप्रेशनला सामोरं जावं लागलं. डिप्रेशनचा झोपेचा बाय डायरेक्शनल नात आहे, जसं हृदयविकाराचं. पुरेशी रेग्युलर झोप असली की ते आपल्याला डिप्रेशन पासून प्रोटेक्ट करते, आणि डिप्रेशन असेल तर तुम्हाला व्यवस्थित झोप लागते. तेव्हा व्यवस्थित झोप लागण्यासाठी तुमच्या डिप्रेशनची ट्रीटमेंट पण गरजेची. सगळ्यात मोठी डिसऑर्डर मध्ये झोप ही खूप महत्वाची. किंबहुना आता अनेक संशोधक असं म्हणतात की हे जे डिप्रेशनचे आजार आहेत, बायपोलर डिसऑर्डर किंवा इतर आजार, हे दे आर ऑल्सो डिसऑर्डर्स ऑफ सर्कॅडियन रिदम. सर्कॅडियन रिदम म्हणजे आपले 24 तासाचं घड्याळ आहे, हे खराब असतं आणि त्याच्यामुळे त्याचा परिणाम होतो. रात्री खूप उशिरा झोपणारे लोक, जे माझ्यासारखे, त्यांना डिलेड स्लीप फेज म्हणतात, अशा लोकांमध्ये मानसिक आजाराची शक्यता जास्त असते. त्याचं एक कारण असं असतं की तो खूप उशिरा झोपतो, पण जग तर सकाळी लवकर उठतो, त्यामुळे त्याला सगळ्या जगाला कॅचअप करण्यासाठी तो पण सकाळी लवकर उठतो, आणि मग त्याची झोप पुरेशी होत नाही, आणि मग तो मानसिक आजारांना बळी पडतो. आता असं झालंय नवीन युगामध्ये की जे खूप लवकर झोपतात ते सकाळी उठायची त्यांची वेळ तीच असते. काही लोकांना 5च्या पुढे अंथरून राहताच येत नाही, 6च्या पुढे राहताच येत नाही, तर त्यांची झोपेची वेळ जर 12 झाली असेल, वेगवेगळ्या सामाजिक कारणाने असो, टीव्ही मोबाईल कशाने असो, की मग त्यांच्यामुळे पण त्यांचा स्ट्रेस वाढतो. तेव्हा एक्स्ट्रीम ऑफ अर्ली स्लीपर्स आणि खूप डिलेड स्लीप फेज आहे त्यांना दोघांना मानसिक आजाराची शक्यता वाढते. आणि म्हणून आपल्याला अनेकदा आपलं प्रोफेशन निवडताना सुद्धा जर आपल्या झोपेची माहिती असेल तर त्याने फायदा होतो. उदाहरणार्थ जे लेखक आहेत, वार्ताहर आहेत किंवा वकील आहेत, हे सगळे लेट मॉर्निंग प्रोफेशनचे, तो 10-11 शिवाय काही सुरू होत नाही. आणि अनेक जर केस लागले नसल्या तर तुम्ही 12ला जरी पोहोचला तरी चेंबरला चालतो. त्यानिमित्त सर्जनचं प्रोफेशन अर्ली मॉर्निंग होतं, आता ते बदलायला लागले सुदैवाने. तर काही प्रोफेशन अर्ली मॉर्निंग, तेव्हा तुमचा प्रोटोटाइप काय याप्रमाणे जर तुम्ही निवडलं तर मग त्याचा फायदा होतो. मग आता आपण शेवटी परत कुसुमा वेदांकडे येऊ. तर कुसुमा वेदांना एक्स्ट्रीम डिलेड स्लीप फेज असावी, त्यामुळे ते उशिरा झोपायचे आणि रात्री शांततेत, मग त्यामुळे त्यांनी खूप सुंदर कविता केल्या, सुंदर नाटकं केली, खूप उशिरा उठायचे. पण एक गोष्ट लक्षात घ्या,
उशिरा झोपून उशिरा उठायचे, पण त्यात पण नियमितता होती. तेव्हा माझा सल्ला एवढाच आहे, तुम्ही पहाटे 5ला उठा की 8ला उठा, 9 नंतर उठून मात्र घातक आहे. म्हणजे तुम्हाला जर 10-11ला, त्याचं कारण असं की सूर्य मात्र लवकर उगवतो, त्यामुळे तुम्ही 9 पर्यंत बसू शकता. 9 नंतर जर तुम्ही उठायला लागले 9:30, 10, 11, 12, तर मग त्याचा तुमच्या मेंदूवर विपरीत परिणाम होतो. तेव्हा उशिरा उठण्याची वेळ तुमची पहाटे 4-5 पासून 9 पर्यंत काही चालेल, पण ती फिक्स आहे. तेव्हा उस्मानाबादची जी वेळ होती ती खूप उशिराची होती. मृत्युंजयमध्ये भीष्म आणि कर्णाचं जे उदाहरण त्यांनी मृत्युंजय काळाने दिलं ते खूप अर्ली मॉर्निंग मध्ये होतं. त्याला मॉर्निंग आवर्स म्हणतात, काही नाईट आवर्स असतात. आणि सध्या दोघांची स्थिती अवघड आहे. पूर्वी जे मॉर्निंग आवर्स होते त्यांना एक ऍडव्हान्टेज होतं की सकाळी उठायचं, पण आता त्यांची रात्री झोप पूर्ण असल्यामुळे त्यांना पण एक डिसएडव्हान्टेज झाला. तर त्यांनी काळजी घेणं गरजेचं आहे की मला सकाळी 5ला जाग येतेच, मग तेव्हा मी रात्री 10च्या पुढे झोपणं चुकीचं आहे. तेव्हा झोपेचं संरक्षण अत्यंत महत्वाचं आहे. टीनेजर्ससाठी विशेषतः हे जास्त महत्वाचं आहे. आणि टीनेजर्सचा मुद्दा मी यासाठी घेतोय, मी काय अडोलसंट सायकियाट्रिस्ट नाही, मी अडल्ट आणि जेरियाट्रिक सायकियाट्रिस्ट, पण हा बेसिक गोष्ट म्हणून मी तुम्हाला सांगतो. आपण जेव्हा लहान असतो तेव्हा आपण लवकर झोपतो. जेव्हा आपण टीनेज इयर्स मध्ये जातो 13-14 वर्षाला, तेव्हा झोप उशिरा व्हायला. म्हणजे टीनेजर्स नॅचरली मोठ्या माणसांपेक्षा उशिरा झोपतो आणि आपण त्यांच्या मागे लागतो, तू झोप झोप. तो उशिरा झोपतो आणि उशिरा उठतोय, त्याचं नॅचरल म्हणजे एक प्रकारे निसर्गाने त्यांना इंडिपेंडेंट बनवण्यासाठी हे झालं असतं. पण टीनेज इयर्स 14-15 ते 19-20 पर्यंत झोपेचं सायकल पुढे शिफ्ट होतं. ते उशिरा झोपतात आणि उशिरा उठतात. आणि मग आपण काय करतो, त्यांना सकाळचे क्लास लावतो, सकाळच्या शाळा लावतो, रात्री त्यांना लवकर झोपायला बळजबरी करतो आणि सकाळी उठवतो. आणि त्यातून मग त्यांच्या मेमरीवर परिणाम होतो. अजून एक महत्वाचा परिणाम होतो, तो म्हणजे त्यांच्या इम्पल्सिव्हिटी. कमी झोप झाली की व्यक्ती इम्पल्सिव्ह होतो, आणि विशेषतः तरुण जर इम्पल्सिव्ह झाले, आधीच ते इम्पल्सिव्ह असतात. आपल्या मेंदूची जी ग्रोथ होत असते, आपण गर्भात असल्यापासून पुढे जी ग्रोथ होते, साधारणतः टीनेज इयर्स पर्यंत 13-14 वर्षापर्यंत आपल्या सगळ्या केबलिंग मेंदूचं झालेलं असतं पूर्ण. त्यानंतर जी ग्रोथ असते ती पूर्ण होते. म्हणजे ग्रोथ पूर्ण झालेली, सगळ्या कनेक्शन स्टेड ऑफ झाल्या. एक प्रकार असं समजा की एक पूर्ण शहराचं आपल्याला केबलिंग करायचंय, सगळ्या वायर्स टाकून झाल्या. मग लक्षात येते की अरे ही गरजेची नाही, ही गरजेची नाही. मग ह्या ज्या गरजेच्या नसलेल्या जे कनेक्शन्स आहेत ते काढण्याचं काम टीनेज इयर्स मध्ये होतं. एक सोपं वाचन ट्रुनिंगचं काम. म्हणजे काय होतं की टीनेज इयर्स मध्ये त्याला बुद्धिमत्ता खूप असते, आपल्या एवढीच असते, पण विवेक नसतो, ब्रेक नसतो, तो डेव्हलप झालेला नसतो. आणि त्याच काळामध्ये नेमकं आपण त्यांची परत झोप पण डिस्टर्ब केली, त्यांची इम्पल्सिव्हिटी वाढते. तेव्हा विशेषतः टीनेजर्ससाठी ही रात्रीची उशिरा झोपू द्यायला आणि त्यांच्याशी निगोशिएट करता येते की बाबा मी तुला 5ला उठवणार आहे, तुला 8ला उठायचं, पण 8ला उठायच, रात्री लवकर झोप. लवकर म्हणजे त्याच्या नियमाप्रमाणे. त्याला आपल्यापेक्षा तुलनेने तो 1-2 तास नंतर झोपतो अडल्ट पेक्षा, हे लक्षात घ्या. आणि हे जेव्हा मग टीनेजरची झोप डिस्टर्ब होते तेव्हा ते इम्पल्सिव्ह होतात. आणि दुसरा एक महत्वाचा गुण आहे झोप डिस्टर्ब असल्याचा, आपण सेन्सिटिव्ह होतो. आपण प्लेजर्सला पण सेन्सिटिव्ह होतो आणि पेनला पण सेन्सिटिव्ह होतो. एक मजेदार गोष्ट आहे, ज्या व्यक्ती कमी झोपतात त्यांचा पेन रेशो पण खाली येतो आणि त्यांचा प्लेजर रेशो पण खाली येतो. मग त्याने काय होतं, विशेषतः तरुणांमध्ये आधीच ते इम्पल्सिव्ह आहेत, आधीच त्यांना ब्रेक नाही, विवेक नाही, आणि मग त्यांचा प्लेजर रेशो खाली आला की मग त्यांना प्लेजर सिकिंग वाढतं. हे आपल्याला काय लागू आहे, पण टीनेजर्सचा जास्त लागतो. तेव्हा विशेषतः टीनेजर्सची गोष्ट ही आपली पुढची पिढी आहे, त्यांना पुरेशी योग्य झोप झाली तर त्यांचा मेंदू व्यवस्थित होईल. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट अशी की एखाद्या व्यक्तीने महिनाभर उपवास केला आणि त्यानंतर त्याला आपण योग्य आहार दिला तर त्याची जी काही झीज होते ती भरून निघते. पण आठवडाभर जरी झोप डिस्टर्ब असते तर त्याने जो मेंदूवर परिणाम होतो तो भरून निघत नाही.
ही शेवटची गोष्ट सांगते आणि त्यांनी थांबणार. झोप जर तुमची कायम डिस्टर्ब होत असेल दिवसेंदिवस आणि तुम्हाला असं वाटेल की मी हे 10 दिवस जागा राहील आणि मग 15 दिवसांनी मग मी खूप दिवसभर झोपेल आणि मग माझ्या मेंदूला विश्रांती, तसं होत नाही. ते जे डॅमेज झालं ते झालं. हे खूप वेळा शास्त्रज्ञांच्या लक्षात आलं की तुमचं उपोषणामुळे किंवा उपवासामुळे किंवा तुम्ही फास्टिंग केलं त्या कारणाने तुमचा जो आहाराचा परिणाम असतो तो घडून निघतो. पण झोप डिस्टर्ब असेल आणि ती वारंवार तुम्ही झोपत नसाल, अपुरी झोप येण्यामागे आपण जास्त काळजीभूत आहे. तेव्हा जर आपली झोप आपण पुरेशी घेत नसू तर आपल्याला त्याचे दूरगामी परिणाम भोगायला लागतील. असं हे झोपेचं आज एक महाभारत झालंय. मी खूप वेळ व्यवहार केलेली आहे. यानंतर अनेकांना प्रश्न असतील पण प्रश्नोत्तर ठेवायचे असं ठरलंय. मी लवकरच माझ्या फेसबुकवर झोपेसंबंधी वेगळं पेज करणार आहे, फक्त झोपेसंबंधी. मग तिथे हवं तर आपण झोपेवर चर्चा करू. हा माझ्यासाठी खूप महत्वाचा विषय आहे. बाकी कुठला रिसर्च मी फॉलो करत असेल करत नसेल, करावा लागतो डॉक्टर्सना, पण झोपेचा रिसर्च मात्र मी आता आठवणीने फॉलो करतो कारण ही खूप महत्वाची गोष्ट आहे. आपण आयुष्याचा एवढा वेळ झोपे काढून काहीच माहिती नसतं आपल्याला, तेव्हा आपण आपली झोप जाणून घेऊया. झोप हे एक महत्वाचं टूल आहे, ही संजीवनी आहे आणि तुम्ही सगळ्यांनी खूप चांगल्या झोपेचा भरपूर लाभ घ्यावा अशा तुम्हाला शुभेच्छा देतो आणि आजचं हे चर्चा थांबवतो. धन्यवाद.